सो हेलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. तर मुलांना आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्कल हा लेसन रिवाइज करतो. सर्कलचा इच अँड एव्हरी आर्टिकल आपण कव्हर करणार आहे लेक्चरमध्ये. लेक्चरमध्ये स्टार्टिंगमध्ये मी सर्व आर्टिकल्स तुम्हाला इथे लिस्ट डाऊन करून देईन, जे आपण लेक्चरमध्ये कव्हर करतोय. आणि त्यानंतर हर एक आर्टिकल आपण डिटेलमध्ये सेशनमध्ये डिस्कस करूयात. सो नंबर वन, फर्स्ट पॉईंट आहे पहा, इक्वेशन ऑफ सर्कल. सर्कलचे डिफरंट डिफरंट इक्वेशन, सेंटर रेडियस फॉर्म, सेंटर दिला असतो, रेडियस दिला असतो, पॅरामेट्रिक फॉर्म, डायमीटर फॉर्म, डायमीटरचे एंड पॉइंट्स दिले असतील तर मग सर्कलचा इक्वेशन कसा काढला जाऊ शकतो. ते इंटरसेप्ट ऑफ अ सर्कल. सेकंड पॉइंट इज इंटरसेप्ट ऑफ अ सर्कल ऑन कोऑर्डिनेट ऍक्सिस. सर्कल आहे, ओके. तर सर्कल एक्स ऍक्सिस वरती किती इंटरसेप्ट करतो, किंवा एखादा सर्कल वाय ऍक्सिस वरती किती इंटरसेप्ट करतो. देन मॅक्सिमम अँड मिनिमम डिस्टन्स ऑफ अ पॉइंट. एक पॉइंट आहे, तर सर्कल पासून तो किती डिस्टन्स वरती, हा मिनिमम डिस्टन्स आहे, तर हा मॅक्सिमम डिस्टन्स आहे सर्कल पासून. ओके. देन पोझिशन ऑफ अ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू सर्कल, म्हणजे एखादा पॉइंट आहे जो सर्कलच्या बाहेर आहे की सर्कल वरती आहे की सर्कलच्या आतमध्ये आहे. देन एखादी लाईन आहे, ओके. लाईन आणि सर्कलचा रिलेशन शोधतोय आपण. लाईन ही सर्कलच्या बाहेर आहे की सर्कलला टँजंट आहे, की लाईन ही इंटरसेक्ट आहे, की लाईन हा बेसिकली डायमीटर आहे, त्याचे कंडिशन्स. टँजंट टू दी सर्कल ऍट पॉइंट x1 y1, सर्कलवरती एक पॉइंट गिव्हन आहे, त्या पॉइंटवरती आपण टँजंट ड्रॉ करतोय, ओके. त्यानंतर असंही एक बाहेरचा पॉईंट देण्यात आलेला आहे, बाहेरच्या पॉईंटवरतून सर्कलवरती दोन टँजंट ड्रॉ करतोय. मग ते टँजंटचे इक्वेशन कसे शोधायचे. कंडिशन ऑफ टँजन्सी आहे. कंडिशन ऑफ टँजन्सी म्हणजे तोच की लाईक टँजंट असण्यासाठी काय कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. टँजंटचा किंवा लाईनचा सेंटर पासूनचा डिस्टन्स शुड इक्वल टू रेडियस. हे कंडिशनच्या कंडिशन ऑफ टँजन्सीच्या अंडर आपण बेसिकली डिस्कस करणार, त्याचे न्यूमरिकल्स करणार, ओके. देन लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट. एका बाहेरच्या पॉईंटवरतून ज्यावेळेस तुम्ही टँजंट ड्रॉ करता सर्कलवरती, तर त्या टँजंट सेगमेंटचा जो लेंथ आहे त्या पॉईंट पासून तो टचिंग पॉईंट, ओके. तर तो लेंथ कसा शोधायचा. नॉर्मल ऍट अ पॉईंट, जसं एका पॉईंटवरती टँजंट ड्रॉ करतो तसं त्या पॉईंटवरती नॉर्मल ही ड्रॉ करू शकता. तर नॉर्मलचा इक्वेशन कसा शोधला जाऊ शकतो. देन डायरेक्टर सर्कल. एक छोटंसं कॉन्सेप्ट आहे, सर्कलच्या बाहेर आणखीन एक सर्कल असतो. ज्या सर्कलवरतून जर का तुम्ही दोन टँजंट्स ड्रॉ केल्या तर त्या दोनही टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, ओके. अशा बाहेरच्या सर्कलला डायरेक्टर सर्कल होतो, त्याचे इक्वेशन्स वगैरे त्या गोष्टी पाहूया आपण. देन कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. हे पहा, लाईक आतापर्यंतचे जे सर्व आर्टिकल्स आहेत हे डायरेक्टली आपल्या स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मधले आर्टिकल्स आहेत. देन पेअर ऑफ सर्कल. इव्हन हा पण पार्ट बेसिकली टेक्स्टबुक मध्ये आहे. दोन सर्कल्स असतात, मग हे दोन सर्कल अशा आहेत डिस्जॉईंट, की एक्सटर्नली टचिंग आहेत, की इंटरनली टचिंग आहेत, की इंटरसेक्टिंग आहेत, की कॉन्सेंट्रिक आहेत, की एक सर्कल दुसऱ्या सर्कलच्या मध्ये आहे. याच्या सर्व कंडिशन्स आपण डिस्कस करणार आहोत. मग दोन सर्कल समजा असे असतील तर किती कॉमन टँजंट, 1 2 3 4 कॉमन टँजंटचे इक्वेशन शोधणं आहे, ओके. या गोष्टी आपण करतोय. देन कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे बाहेरच्या पॉईंटवरून सर्कलवरती दोन टँजंट ड्रॉ केल्यानंतर, ओके, ते जे टचिंग पॉईंट आहेत त्यांना जॉईन केल्यानंतर जो बनतो त्याला बोलतो आपण कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. आणि कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचा इक्वेशन कसा शोधायचा, ओके. देन एखाद्या कॉर्डचं इक्वेशन शोधायचं आहे, सर्कलचं इक्वेशन गिव्हन आहे आणि एक पॉइंट देण्यात आलेला आहे जो की त्या कॉर्डचा सेंटर आहे. सेंटर ऑफ कॉर्ड इज गिव्हन, ओके. कॉर्डचा सेंटर गिव्हन आहे, त्या कॉर्डचा इक्वेशन कसा शोधला जाऊ शकतो. यानंतर ऑर्थोगोनल सर्कल, अँगल बिटवीन टू सर्कल्स, ओके. दोन सर्कल मध्ये काय अँगल असतो, थिटा, त्याचा फॉर्म्युला. किंवा दोन सर्कल मध्ये अँगल 90 डिग्री असण्याचं काय कंडिशन आहे, अशांना ऑर्थोगोनल सर्कल बोलतो. याच्यानंतर पुढे रॅडिकल ऍक्सिस नावाचा एक कॉन्सेप्ट आहे, ओके. रॅडिकल ऍक्सिस एक लाईन असते, बेसिकली एका सर्कलचं इक्वेशन मायनस दुसऱ्या सर्कलचं इक्वेशन केल्यानंतर एक लाईन निघत असते. त्या लाईनचं सिग्निफिकन्स काय आहे. अँड देन फायनली फॅमिली ऑफ सर्कल्स, ओके. दोन सर्कलच्या इंटरसेक्शन पॉइंट मधून जे इन्फायनाइट सर्कल पास होऊ शकतात त्यातला एक सर्कल मी इथे ड्रॉ केला. त्या इन्फायनाइट सर्कलचं इक्वेशन आणि त्याचे न्यूमरिकल कसे सॉल्व्ह केले पाहिजे या सर्व गोष्टी आपण सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत, ओके. थोडंसं सेशन मोठा असेल, लेसन तसा मोठा आहे हा. तर मी स्टार्ट करतोय इक्वेशन ऑफ सर्कल पासून. हे पहा, आर्टिकल थोडेसे फास्ट वाटत असतील तर रिपीट मोड वरती पाहू शकतो, समजेपर्यंत पहा. सो फर्स्ट आर्टिकल इज इक्वेशन ऑफ सर्कल, ओके. तर सर्वात पहिला पॉइंट, सर्कलचा जर का सेंटर एच कॉमा के असेल आणि सर्कलचा रेडियस हा आर असेल, तर इक्वेशन ऑफ सर्कल इज गिवन बाय, नॉर्मली प्रोसिजर काय आहे की कोणत्याही गोष्टीचं इक्वेशन शोधायचं असेल त्यावरती आपण एक्स वाय असा पॉईंट कन्सिडर करत असतो. आणि एक्स वाय मध्ये एक इक्वेशन काढणे म्हणजे त्या बेसिकली कर्ज इक्वेशन काढणे. सो सेंटर इज एच कॉमा के, रेडियस इज आर,
ओके, सो हा जो डिस्टन्स आहे हा आर असला पाहिजे. दॅट मीन्स एक्स मायनस एच होल स्क्वेअर, ओके, प्लस वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर. हा बनलेला आहे सर्कलचा इक्वेशन. आता समजा सेंटर हा ओरिजिन असेल, म्हणजे एच कॉमा के हे 0 0 झाले ना. आता एच आणि केच्या जागी जर का 0 0 टाकाल तुम्ही, तर हा जो स्टँडर्ड सर्कल आहे ज्याचं सेंटर ओरिजिन आहे, त्या सर्कलचं इक्वेशन बनला पाहिजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. तर हा स्टँडर्ड सर्कल आहे ज्याचं सेंटर ओरिजिन आहे, सेंटर रेडियस फॉर्म मध्ये. सेंटर बेसिकली एच कॉमा के, रेडियस इज आर. तर मग या सर्कलचं इक्वेशन म्हणतो एक्स मायनस एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. ओके, हे दोन बेसिक फॉर्मॅट्स आहेत सर्कलचे. यानंतर समजा सर्कलचा डायमीटर गिव्हन आहे x1 y1 आणि x2 y2. समजा हे डायमीटरचे एंड पॉइंट्स आहेत, सर्कलच्या डायमीटरचे हे एंड पॉइंट्स आहेत, बरोबर. तर हा अँगल 90 डिग्री असला पाहिजे, हा पॉईंट एक्स किंवा वाय असला पाहिजे. सर्कलचं इक्वेशन शोधणार तर सर्कलवरती एक पॉईंट कन्सिडर करणार ना, एक्स किंवा वाय. तर तो एक्स किंवा वाय येईल असं इक्वेशन तुम्हाला बनवायचा असतो. तेव्हा मी डेरिवेशन शॉर्टमध्ये सांगतो, बट पहिले लाईक जो डायमीटर फॉर्ममध्ये सर्कलचं इक्वेशन आहे तो मी पहिले इथे लिहून देतो. इक्वेशन ऑफ सर्कल इन डायमीटर फॉर्म. डायमीटर x1 y1 आणि x2 y2 जर का डायमीटरचे एंड पॉइंट्स असतील, तर सर्कलचं इक्वेशन म्हणतो एक्स मायनस x1 इंटू एक्स मायनस x2 प्लस वाय मायनस y1 इंटू वाय मायनस y2 इज इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन ऑफ सर्कल. याचं डेरिवेशन कसं आहे माहिती का, याचा स्लोप शोधायचा, याचा स्लोप शोधायचा. आता याचा स्लोप हा वाय मायनस ऑफ y1 डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ x1 आणि या लाईनचा स्लोप हा, ओके, वाय मायनस ऑफ y2 डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ x2. या दोघांच्या स्लोपचा प्रोडक्ट -1 असला पाहिजे, बिकॉज लाईन्स आर परपेंडिक्युलर. सो m1 इंटू m2 हॅज टू बी -1. मग हे इकडे जाईल, मग तो वापस इकडे येऊन प्लस होईल. सो अल्टिमेटली इक्वेशन असंच बनणार आहे. करेक्ट. आता फास्ट मध्ये सांगतो, हे फार बेसिक आहे. ओके, सर्कलचं सेंटर ओरिजिन असेल तर सर्कलचं इक्वेशन असतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू रेडियसचा स्क्वेअर. सर्कलचा सेंटर जर का एच कॉमा के असेल आणि रेडियस ही आर असेल, सर्कलचं इक्वेशन हा एक्स मायनस एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर असतो. डायमीटरचे एंड पॉइंट समजा x1 y1 आणि x2 y2 हे जर का डायमीटरचे एंड पॉइंट्स असतील, तर सर्कलचं इक्वेशन म्हणतो एक्स मायनस x1 इंटू एक्स मायनस x2 प्लस वाय मायनस y1 इंटू वाय मायनस y2 इज इक्वल टू 0. हा आहे सर्कलचं इक्वेशन इन डायमीटर फॉर्म. आता पहा, कोणताही सर्कल जो आहे, समजा आता हा a मायनस बी होल स्क्वेअर वगैरे सर्व एक्सपांड करून किंवा हे सर्व मल्टिप्लिकेशन यांचं करून झाल्यानंतर कोणताही सर्कलचा अल्टिमेटली इक्वेशन जो आहे तो या फॉर्मॅटमध्ये असतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इज इक्वल टू 0. याला एक्सपांड करा, इक्वेशन अल्टिमेटली या फॉर्मॅटमध्ये येणार आहे. कोणत्या फॉर्मॅटमध्ये, ज्याच्यामध्ये एक एक्स स्क्वेअर आहे, एक वाय स्क्वेअर आहे, एक एक्स वाला टर्म आहे, एक वाय वाला टर्म आहे आणि कॉन्स्टंट वाला टर्म आहे. इव्हन हा पण इक्वेशन तुम्ही मल्टिप्लाय कराल ना, तर तुम्हाला समजेल की असेच सर्व टर्म्स बेसिकली एक्झिस्ट करतील सर्कलच्या इक्वेशनमध्ये. तर मग सांगा बरं, सर्कलचं जनरल इक्वेशन काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इज इक्वल टू 0, ज्यामध्ये सर्कलचा सेंटर हा -g, -f असतो आणि सर्कलचा जो रेडियस आहे, रेडियस, ओके, तो असतो अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ सी. हा असतो सर्कलचा रेडियस. इथेपर्यंत ओके. तेव्हा पॅरामेट्रिक इक्वेशन पण एक आहे, बट मला वाटतं या रिलेटेड थोडेसे एखाद दोन न्यूमरिकल घेऊन ओके आपण पॅरामेट्रिक इक्वेशनवरती बेसिकली जम्प करू. समजा तुम्हाला क्वेश्चन असा विचारण्यात आलेला आहे, हा कोर कंटेंट, हा मेन कंटेंट आहे सर्कल लेसनमध्ये, ठीक आहे, सर्कलचे इक्वेशन्स वगैरे शोधणं. समजा क्वेश्चन असा विचारण्यात आलेला आहे की फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल टचिंग बोथ द ऍक्सिस. दोन्ही ऍक्सिसला काय करतोय, तो टच करतोय, हे दोघांना टच करतोय तो. अँड हुज रेडियस इज 4. रेडियस किती आहे, 4. सो रेडियस जर का 4 असेल, ओके, सेंटर तुमचा अल्टिमेटली 4,4 झाला. तेव्हा क्वेश्चन मी परत रिपीट करतो, फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल टचिंग बोथ द ऍक्सिस अँड हुज सेंटर लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट अँड रेडियस इज इक्वल टू 4. दोघांना टच करणारा सर्कल मी इथे ड्रॉ केला, 4,4 रेडियस ड्रॉ केलेला आहे. सो सेंटर हा 4,4 येतो. तर या फॉर्म्युलामध्ये एक्स मायनस सेंटर इज 4, सेंटर इज 4, एच कॉ के 4,4 आहे आणि रेडियस पण परत 4च आहे. त्याला तुम्ही एक्सपांड कराल तर सर्कलचं इक्वेशन मिळून जाईल. सांगायचं मला आहे की सर्कलचं इक्वेशन जर का शोधायचं असेल तर बस सेंटर शोधा, रेडियस शोधा, इनफ आहे. समजा असा क्वेश्चन विचारण्यात आला, फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल हुज सेंटर लाइज ऑन एक्स ऍक्सिस. सेंटर कुठे लाय करतोय, एक्स ऍक्सिस, पासिंग थ्रू ओरिजिन.
ओरिजिन म्हणून पास होतं अँड टचिंग वाय ॲक्सिस. सर्कलचं सेंटर, ओके, सर्कलचा सेंटर हा एक्स ॲक्सिस वरती लाय करतोय. इट इज पासिंग थ्रू ओरिजिन अँड टचिंग वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसला टच करतो आणि सर्कलचा समजा सेंटर सांगण्यात आलेला आहे 5. हा डिस्टन्स 5 आहे. ओके, याचा अर्थ सेंटर हा 5,0 बनतो. म्हणजे परत सेंटर माहिती, रेडियस माहिती, h,k माहिती, r माहिती. सर्कलचं इक्वेशन तुम्ही या फॉर्म्युलामध्ये टाकून शोधू शकता. ओके, एक पॉइंट आहे 4,7 और 4,8 आणि एक समजा दुसरा पॉइंट आहे 10,16. आता या दोन पॉइंट मधून पास होणारे तसे इन्फायनाइट सर्कल्स आहेत. जसं की आता हा एक सर्कल ड्रॉ करतो मी, या दोन पॉइंट मधूनच पास होतो. बरोबर. सिमिलरली खाली पण एक सर्कल असेल. ओके, असा एक सर्कल ड्रॉ करेन. या दोन पॉइंट मधूनच सर्कल पास होतं. पण तुम्हाला क्वेश्चन असा विचारण्यात आलेला आहे की या दोन पॉइंट मधून सर्कल पास झाला पाहिजे, बट सर्कलचा रेडियस हा मिनिमम पाहिजे. तेव्हा सर्कलचा रेडियस जर का आता तुम्हाला मिनिमम हवा असेल तर तुम्हाला यालाच डायमीटर कन्सिडर करून सर्कल ड्रॉ करायला लागणार आहे. कन्सिडर धिस ॲज अ एंड पॉइंट्स ऑफ डायमीटर. यांना तुम्ही डायमीटरचे एंड पॉइंट्स कन्सिडर करा. ओके, या फॉर्म्युलामध्ये टाकून द्या. पहा, x1 ची व्हॅल्यू मी 4 टाकीन, x2 ची व्हॅल्यू मी 10 टाकीन, y1 ची व्हॅल्यू 8 टाकीन, y2 ची व्हॅल्यू 16 टाकीन. तर हा सर्कलचा इक्वेशन मिळून जाईल तुम्हाला. समजा क्वेश्चन असा दिला आहे, एक एक सर्कल आहे पहा. ओके, सर्कल passes through origin, that is 0 0, then 6,0 and then 0,8. अशा 3 पॉइंट मधून सर्कल पास होतं असं जर का सांगण्यात आलं तरीही समजून घ्या, ओके, की हे एंड पॉइंट्स ऑफ डायमीटर आहेत. का? कारण की हा अँगल 90 आणि सेमी सर्कल, हे पहा, सेमी सर्कल मधला अँगल 90 असतो ना. सो तो अँगल तर 90 आहे बाय डिफॉल्ट. म्हणजे हा सेमी सर्कल आहे, याचा अर्थ दीज आर एंड पॉइंट्स ऑफ डायमीटर. सो कन्सिडरिंग धिस ॲज एंड पॉइंट्स ऑफ डायमीटर, याला डायमीटरचे एंड पॉइंट्स कन्सिडर करून तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकता. समजा एखादा क्वेश्चन असा आला, पहा, दोन पॉइंट्स देण्यात आली तुम्हाला. समजा ए पॉइंट आहे जो की 6,8 आहे फॉर एक्झाम्पल. एक बी पॉइंट आहे, ओके, जो की 3,4 आहे. असे दोन पॉइंट्स आहेत आणि तुम्हाला असं सांगण्यात आलं की यार सी पॉइंट आहे, सी एक्स वाय. ठीक आहे, एक सी पॉइंट आहे एक्स वाय. सो दॅट आणि सीचा अँगल, अँगल ए सी बी, हा जो अँगल आहे ना, ते सांगतायत की हा अँगल 90 डिग्री आहे म्हणा. अँगल किती आहे? 90 डिग्री. अँगल ए सी बी, दिस अँगल इज 90 डिग्री. आणि हा जो ट्रायंगल बनलेला आहे, या ट्रायंगलचा जो एरिया आहे, ते म्हणतात तो एरिया हा हा बेसिकली 7 आहे. 7 एरिया किती आहे? 7. मग तुम्हाला असं विचारण्यात आलेलं आहे की असे किती सी पॉइंट्स एक्झिस्ट करतात, असे किती सी पॉइंट्स एक्झिस्ट करतील. क्वेश्चन परत सांगतो. हा पॉइंट ए आहे 6,8, हा पॉइंट बी आहे 3,4, एक पॉइंट सी आहे ज्याची कोऑर्डिनेट्स एक्स वाय आहेत. ओके, हा जो अँगल आहे हा 90 डिग्री आहे. तर आपल्याला हे सांगायचं आहे आणि आणि डिमांड असा आहे की हा जो ट्रायंगल बनलेला आहे तर त्या ट्रायंगलचा एरिया हा 7 आहे. तर असे किती पॉइंट्स एक्झिस्ट करतील सी. ओके, तर अशा केसमध्ये काय करायचं पहा. तुम्ही पहिले तर एक सर्कल ड्रॉ करा. इथे एक सर्कल ड्रॉ केलेला आहे मी, कारण की हा अँगल 90 आहे ना. तर याला डायमीटर कन्सिडर करून जर का मी सर्कल ड्रॉ करेन तर हा सेमी सर्कल मधला अँगल 90. ओके, सो तिथून एक सर्कल असा ड्रॉ केलेला आहे मी. तर हा जो बेस आहे ना, डिस्टन्स फॉर्म्युलाने बेस शोधू शकता तुम्ही. ओके, x2 - x1 होल स्क्वेअर, दॅट इज 3 स्क्वेअर, दॅट इज 9. y2 - y1 होल स्क्वेअर, जो की 4 स्क्वेअर 16. सो हा 5 होता. किती होतं हा? 5. आता तुम्हाला हे समजलं पाहिजे की कोणताही ट्रायंगल, बरोबर, हा 90 डिग्रीज अँगल करतो असा इथे. आता समजा मी एक्झॅक्टली वरचा पॉईंट पकडीन असा, एक्झॅक्टली वरचा, तर हा जो हाईट आहे ना, हाईट मॅक्सिमम होईल आणि ती जी हाईट आहे तर ती रेडियस होईल. रेडियस पेक्षा जास्त हाईट होऊ नाही शकत. हा जो ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलचा बेस जर का मी हा कन्सिडर करीन तर या ट्रायंगलचा हाईट हा बेसिकली असा आहे, असा. मॅक्सिमम पॉसिबल हाईट, सर्वात जास्तीत जास्त हाईट ही रेडियस होऊ शकते. तर हा जो सर्वात जास्तीत जास्त एरियावाला किंवा हाईटवाला ट्रायंगल जर का मी इथे ड्रॉ केला, आणि एरिया ऑफ ट्रायंगल तुम्हाला माहिती आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो हाफ इंटू बेस तर 5 काढलाय आणि हाईट म्हणजे 5/2 आहे. कारण की हाईट पण रेडियसच आहे ना. डायमीटर जर का 5 असेल तर रेडियस इज 5/2. 25 डिवाइड बाय 4 होतो. 25 डिवाइड
25 4 कराल तर 6 पॉईंट, ओके, 6.25 हा एरिया बनतो ट्रायंगलचा. हा मॅक्सिमम एरिया आहे, याच्यापेक्षा जास्त एरियावाला ट्रायंगल पॉसिबल नाहीये. हा अँगल 90 हवा असेल तर हा मॅक्सिमम एरियावाला ट्रायंगल आहे. याच्यापेक्षा कमी एरियावाला ट्रायंगल बनू शकतो. 6.25 पेक्षा कमी एरियावाला ट्रायंगल बनवायचा असेल तर ट्रायंगल असा बनवा. बेस तेवढाच राहतो बट हाईट कमी होतो. बरोबर. तर 7 एरियावाला ट्रायंगल बनू शकतो का? पॉसिबलच नाहीये. असा एक पण पॉईंट एक्झिस्ट नाही करणार. समजा 7च्या ऐवजी जर का त्यांनी म्हणलं असतं 5 एरियावाला ट्रायंगल बनवा, तर आता आपण पाहिलं मॅक्सिमम एरिया किती आहे मुलांना? 6.25. तर एरिया आता आपल्याला 5 पाहिजे. 5 एरियावाला ट्रायंगल हवा आहे. बरोबर. मग काय करा, ट्रायंगलला थोडंसं तिकडे शिफ्ट करा. म्हणजे काय होईल की हाईट थोडीशी कमी होईल आणि कुठे ना कुठे जाऊन एरिया ऍडजस्ट होईल 5 वरती. सो असा एक पॉईंट आहे. तसा इकडे पण तर एक पॉईंट असेल. बरोबर. असे 2 पॉईंट आहेत. असा इथे पण तर एक पॉईंट असेल. 3 पॉईंट आणि इथे एक पॉईंट असेल. 4 पॉईंट. पहा, ही हाईट आणि ही हाईट सेम असली पाहिजे बरं. कारण की बेस दोन्ही ट्रायंगलचा सेम आहे. हाईट सेम असेल तरच एरिया सेम असेल. आणि हाईट अशी असली पाहिजे की एरिया हा बेसिकली बेसिकली 5 आला पाहिजे. करेक्ट. ठीक. आता समजा एखादा इक्वेशन दिला तुम्हाला, इक्वेशन ऑफ सर्कल म्हणजे इक्वेशन दिला आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4x प्लस 6y मायनस ऑफ 12 इज इक्वल टू 0. हा इक्वेशन. आता हा इक्वेशन तर जनरल फॉर्मॅटमध्ये ना, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर 2gx 2fy प्लस सी इज इक्वल टू 0. करेक्ट. आता याला जर का मी कम्पेअर करीन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इज इक्वल टू 0. सो 2gचं व्हॅल्यू 4 येतो. 2g व्हॅल्यू इज 4, दॅट मीन्स g व्हॅल्यू इज 2. ओके. 2fचा व्हॅल्यू पहा बरं, 2fचा व्हॅल्यू 6 येतो. याचा अर्थ fचा व्हॅल्यू हा 3 आहे. बरोबर. सो मायनस जी मायनस एफ सेंटर असतो. याचा अर्थ या सर्कलचा सेंटर हा -2 आणि -3 असा बनलेला आहे. सेंटर एकदम सिंपल प्रोसिजर आहे. एक्सच्या सोबत कोण आहे? 4. 4चा हाफ करा 2, 2चा रिव्हर्स करा -2. वायच्या सोबत कोण आहे? 6. 6चा हाफ करा 3, 3चा रिव्हर्स करा -3. असं केल्याने बेसिकली सेंटर निघतो. आणि रेडियस शोधायचं असेल तर अंडर ऑफ g स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. तेव्हा जीचा व्हॅल्यू 4, स्क्वेअर इज 2, स्क्वेअर इज 4, एफचा स्क्वेअर इज 9, मायनस ऑफ सी व्हॅल्यू पहा, सी व्हॅल्यू इथे पाहाल ना तर -12 आहे. ओके. सो अंडर रूट ऑफ 25 दॅट इज इक्वल टू 5. तर या सर्कलचा रेडियस हा 5 आहे. पण समजा काही रिझनमुळे जर का आतमधली व्हॅल्यू निगेटिव्ह आली, समजा -4 आली, तर अंडर रूट ऑफ -4 एक्झिस्ट करणार आहे का? नाहीये. सर्कलचा रेडियसच एक्झिस्ट झालेला नाहीये. याचा अर्थ तो जो इक्वेशन आहे तो इक्वेशन सर्कल रिप्रेझेंटच नाही करत. ओके. असा बेसिकली त्याचा अर्थ होतो. इथेपर्यंत. आता नेक्स्ट टाईप जातोय इक्वेशन ऑफ सर्कल इन पॅरामेट्रिक फॉर्म. सर्कलचं इक्वेशन शोधणार आहोत आपण इन पॅरामेट्रिक फॉर्म. पहा, सर्कल ड्रॉ करण्यात आलेला आहे. हॉरिझॉन्टल ड्रॉ करतो इथे. ओके. सर्कलचा जो सेंटर आहे लेट दॅट बी एच कॉमा के. सर्कलचा सेंटर काय आहे? एच कॉमा के. लाईन ड्रॉ केली, इथे अँगल थिटा ड्रॉ केलेला आहे. ओके. यानंतर हा डायमेन्शन आहे, इथे हा डायमेन्शन आहे. हा जो डायमेन्शन आहे हा एच असला पाहिजे. आणि त्या पॉईंटचा सेंटरचा कोऑर्डिनेटच आहे ना एच कॉमा के. सो हा एच आहे आणि हा जो डायमेन्शन आहे, ओके, तर हा डायमेन्शन असला पाहिजे के. या पॉईंटचा कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय पकडा. फॉर एक्झाम्पल कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉईंट बी एक्स कॉमा वाय. रेडियस इज आर. ऑटोमॅटिकली या ट्रायंगल मध्ये कन्सिडर कराल तर हा जो साईड आहे हा आर कॉस थिटा असतो आणि हा जो डायमेन्शन आहे हा डायमेन्शन हा असतो आर साइन थिटा. चला मग सांगा बरं, या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे हा जो टोटल डिस्टन्स आहे, टोटल डिस्टन्स एक्स कोऑर्डिनेट इज गिवन बाय एच प्लस आर कॉस थिटा. सिमिलरली त्याच पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट म्हणजे हा जो टोटल डिस्टन्स आहे, वाय कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉईंट इज इक्वल टू के प्लस आर साइन थिटा. ओके. सो काय बनले कोऑर्डिनेट्स? एच प्लस आर कॉस थिटा. ओके. आणि के प्लस साइन थिटा. तर हे बनले सर्कलच्या एका रॅन्डम पॉइंटचे कोऑर्डिनेट्स. आता याच्यामध्ये थिटा तुम्ही काही टाकू शकता. थिटा जसा चेंज कराल तसे तुम्हाला वेगवेगळे पॉईंट्स मिळतील. समजा थिटा तुम्ही 0 टाकला, हे पहा हा अँगल जर का तुम्ही 0 केला याचा अर्थ हा रोटेटच नाही झाला, हा डायरेक्टली असा सरळ इथे. याचा अर्थ तुम्हाला हा पॉईंट मिळाला पाहिजे ना. पहा बरं, अँगल 0 टाकला इथे तर कॉस 0 1 मिळतं. सो एच प्लस आर असा एक्स कोऑर्डिनेट मिळतो. आणि या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट बरोबरच तर आहे एच आणि हा आर. सो एच प्लस आर बनेल.
अँगल जर का इथे 0 टाकीन मी, साइन 0 0 असतो, हे सोडून द्या. सो वाय कोऑर्डिनेट किती मिळाला? फक्त के. याचा अर्थ या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट हा के असला पाहिजे, आणि जो की आहे. ओके, तर हा आहे पॅरामेट्रिक इक्वेशन. म्हणजे थिटाच्या जागी अलग अलग व्हॅल्यू जर का टाकत जाल, ओके, तर सर्कलवरचे अलग अलग पॉईंट्स मिळतील. समजा थिटाच्या जागी जर का तुम्ही 90 टाकला, तर तुम्हाला हा पॉईंट मिळणार आहे. टाकून पहा कॉस 90 झिरो. सो एक्स कॉर्डिनेट एच बनला, बरोबर ना? या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट हा एचच तर इथे जर का 90 टाकाल तर आर साइन थिटा होता, आर साइन 90, साइन 90 1 असतो. सो के प्लस आर बनतो तो. त्या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट हा के बरोबर प्लस रेडियस आर, असं त्या पॉईंटचा बेसिकली वाय कोऑर्डिनेट मिळतो तुम्हाला. करेक्ट. सो याला बोलतो बेसिकली आपण पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल. काय आहे हा? सर्कलचा पॅरामेट्रिक इक्वेशन. तर इथे आपले सर्कलचे इक्वेशन संपलेले आहेत. याच्यावर थोडे बहुत न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही. यानंतर पहा इंटरसेप्ट ऑफ अ सर्कल. सर्कलचा इंटरसेप्ट शोधतोय मी. इथे एक सर्कल ड्रॉ करीन. ओके, आता या सर्कलचा एक्स इंटरसेप्ट म्हणजे हा डिस्टन्स आहे आपला एक्स इंटरसेप्ट. लेट्स से फॉर एक्झाम्पल इक्वेशन ऑफ सर्कल बी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इज इक्वल टू 0. हा जनरल फॉर्मॅट मधलं सर्कलचं इक्वेशन आहे, आणि याचा जो एक्स इंटरसेप्ट असतो, म्हणजे हा जो लाईक इंटरसेप्ट आहे, तर हा इंटरसेप्ट असतो 2. ओके, 2 अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर मायनस ऑफ सी. हा आहे एक्स इंटरसेप्ट. तसं प्रोसिजर फार अवघड नाहीये. समजा सर्कलचं इक्वेशन असं असेल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4x प्लस 6y, ओके, प्लस 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 5 इज इक्वल टू 0. समजा सर्कलचं इक्वेशन असं आहे. आता एक्स इंटरसेप्ट शोधायचं म्हणजे मला वाटतं पहिले हे दोन इंटरसेक्शन पॉईंट शोधा तुम्ही. त्या दोनही इंटरसेक्शन पॉईंटचा बरोबर वाय कोऑर्डिनेट किती आला पाहिजे? 0 आला पाहिजे. तर तुम्ही वायच्या जागी इथे 0 टाकलं पाहिजे. आता हा असा इक्वेशन दिसेल. काय आहे इक्वेशन? एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 इज इक्वल टू 0 इक्वेशन आहे. करेक्ट. आता या इक्वेशनला जर का सॉल्व्ह कराल, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि याला सॉल्व्ह कराल, फॅक्टर्स पाडाल 5 आणि फॅक्टर नाही पडत, मी थोडंसं इक्वेशन चेंज करतोय. ओके, इथे 5च्या जागी बेसिकली इथे 4xच्या जागी, ओके, मी इथे 6x करतो. 6x, ठीक, छोटासा मायनर चेंज केला मी इथे. ठीक आहे. तर त्याचे फॅक्टर्स पडतील एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. आणि याला सॉल्व्ह कराल ना, एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 5 प्लस 1 ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 5 दॅट इज इक्वल टू 0. सो पहिला ब्रॅकेट एक्स प्लस 1 आणि दुसरा ब्रॅकेट एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. सो एकतर एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0, नाहीतर एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. याचा अर्थ एकतर एक्स इल टू मायनस 1 और एक्स इल टू काय? मायनस 5. बरोबर. तर याचा अर्थ हा जो पॉईंट आहे, ऍक्च्युली हा इकडे इंटरसेक्ट होतो सर्कलला. ठीक आहे, मी डायग्राम थोडंसं करेक्ट करतो, इकडे ड्रॉ करतो असं. तर हा पॉईंट आहे -1,0, आणि हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो आहे -5,0. आता हा डिस्टन्स जर का शोधाल दोघांमध्ये तर तो 4 येईल. -1 आणि 5 मध्ये डिस्टन्स किती? -5 मध्ये डिस्टन्स किती असणार? 4. सो एक्स इंटरसेप्ट हा 4 आलेला आहे. पण जर का हा फॉर्म्युला यूज करून कराल तरी तुमचा आन्सर करेक्टच येणार. 2√g² मायनस सी. अरे हे 2gx होता ना, 2g व्हॅल्यू इज 6, याचा अर्थ g व्हॅल्यू इज 3. सो g² म्हणजे 9 मायनस ऑफ c चा व्हॅल्यू किती आहे? 5. सो 9 minus 5 is 4 चा अंडर रूट is 2 into this 2 will become 4. So answer is 4. करेक्ट. त्यांनी पण हे कसं डिराईव्ह केलं माहिती का? वायला त्यांनी 0 ठेवला, जसं आपण आता ठेवला होता. हा जो क्वाड्रेटिक बनलेला आहे, क्वाड्रेटिकची रूट काढा फॉर्म्युला मेथडनी, आणि म्हणजे हे पॉईंट निघतील आणि त्याच्यातला डिफरन्स कॅल्क्युलेट कराल. ओके, डिस्टन्स कॅल्क्युलेट कराल दोन पॉईंटमध्ये, तर तुम्हाला तो 2√g² मायनस सी येईल. आणि वाय इंटरसेप्ट जो असतो तो 2√f² मायनस सी असतो. किंवा एक तर फॉर्म्युला लक्षात ठेवा, किंवा आता मी प्रोसिजर सांगितली ती लक्षात ठेवा, तुमची मर्जी. हा वाय इंटरसेप्ट किती असतो? 2√f² मायनस सी. तुम्ही म्हणाल इथे सर्कल तर वाय ऍक्सिसला इंटरसेक्टच नाही होत, म्हणजे वाय इंटरसेप्ट नसलाच पाहिजे. आता वाय ऍक्सिसला जर का सर्कल इंटरसेक्ट नसेल होत, ओके, तर f² कॅल्क्युलेट कराल ना, तर f² समजा 4 आला, बट सी ची व्हॅल्यू ही त्याच्यापेक्षा जास्त असते, म्हणजे अंडर रूट मध्ये ना निगेटिव्ह येतो आन्सर. आणि अंडर रूट निगेटिव्ह डज नॉट एक्झिस्ट, याचा अर्थ वाय इंटरसेप्ट एक्झिस्टच नाही करणार. याचा अर्थ सर्कल वाय ऍक्सिसला इंटरसेक्टच नाही होणार. ओके,
आता या पर्टिक्युलर केसमध्ये जर का वाय इंटरसेप्ट शोधायचा असेल, समजा हा जो सर्कल आहे वाय एक्सिसला कुठे इंटरसेक्ट करतोय, तर तुम्ही काय शोधणार? 2 अंडर रूट एफ स्क्वेअर मायनस ऑफ सी. सो 2 अंडर रूट ऑफ एफ स्क्वेअर, 2f इज 6, बरोबर. दॅट मीन्स एफ इज 3, 3चा स्क्वेअर 9 मायनस ऑफ सी हा 5 आहे. सो 4 आहे. 4 अंडर रूट 2 इंटू 2 विल बिकम 4. सो वाय इंटरसेप्ट पण 4च आलेला आहे या सर्कलचा. ठीक आहे. चलो पुढच्या आर्टिकलवर जातोय. मॅक्सिमम अँड मिनिमम डिस्टन्स, ओके, ऑफ अ पॉइंट. सर्कल आहे एक, ओके. आता हा पॉइंट आहे. त्या पॉइंटचा सर्कल पासूनचा मिनिमम डिस्टन्स, सर्कलचा इक्वेशन दिलाच असणार आहे, कारण की सर्कल फिक्स आहे. पॉइंट पण दिला असणार आहे. तर सर्कलचा इक्वेशन दिल्यानंतर तुम्ही सेंटर तर शोधू शकता. समजा सर्कलचा इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 10x प्लस 8y मायनस ऑफ 12 इज इक्वल टू 0. असं ॲज्युम करा की हा सर्कलचा बेसिकली इक्वेशन आहे. ठीक आहे. तर सर्कलचा सेंटर काय असला पाहिजे? एक्सचा शोध कोण? 10. 10चा हाफ काय? 5. 5चा रिव्हर्स काय? -5. चलो वायचा शोध काय? 8. 8चा हाफ काय? 4. 4चा रिव्हर्स काय? -4. हा आहे सर्कलचा सेंटर. आणि समजा एक पॉईंट देण्यात आला आहे जो की 4,4 पॉईंट, आणि असं विचारण्यात आलं की या पॉईंटचा सर्कल पासूनचा मिनिमम डिस्टन्स काय? मिनिमम डिस्टन्स म्हणजे हा डिस्टन्स असतो. तर सर्वात आधी आपण काय शोधलं पाहिजे? त्या पॉईंटचा सेंटर पासूनचा डिस्टन्स शोधला पाहिजे. त्या पॉईंटचा सेंटर पासूनचा डिस्टन्स, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करा. x2 मायनस x1 होल स्क्वेअर, x2 मायनस x1 होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल स्क्वेअर. पहा 9 आहे, 9चा 8चा स्क्वेअर 64 बनतो. ओके. सो अंडर रूट ऑफ 1 145 बनतो. किती किती बनलेला आहे? 145. 145चा अंडर रूट, लेट्स से फायनल 140 अंडर रूट 145. आता याच्यामधून जर का मी रेडियस मायनस करीन, तर तुम्हाला हा रिक्वायर्ड डिस्टन्स मिळून जाईल, मिनिमम डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम सर्कल. काय मायनस करीन? रेडियस मायनस करीन. तर आणि रेडियस तुम्ही शोधू शकता. काय असतो रेडियसचा फॉर्म्युला जनरल सर्कलमध्ये? अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ सी. सो 2g 10 आहे, याचा अर्थ g 5 आहे, 5चा स्क्वेअर इज 25 प्लस एफ स्क्वेअर 2f 8 आहे, f इज 4 स्क्वेअर इज 16 मायनस ऑफ c हा -12 आहे. सो अंडर रूट ऑफ, ओके, मायनस मायनस हा प्लस बनेल, हा 28 बनेल, 28 प्लस 25 हा 53 बनेल. सो अंडर रूट ऑफ 145 मायनस अंडर रूट ऑफ 53. हे जर का कराल ना, तर तुम्हाला मिनिमम डिस्टन्स मिळेल हा. आणि मॅक्सिमम डिस्टन्स शोधायचा असेल तर सेंटर पासून जो डिस्टन्स तुम्ही शोधलाय त्या पॉईंटचा, त्याच्यामध्ये रेडियस ऍड करा, म्हणजे इथे ऍड करा. मग काय होईल? सर्कलचा मॅक्सिमम डिस्टन्स मिळेल. म्हणजे या पॉईंट पासून डायरेक्टली या पॉईंट पर्यंतचा डिस्टन्स, म्हणजे त्या पॉईंटचा सर्कल पासूनचा मॅक्सिमम डिस्टन्स. हा असा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. मी जातो आता पुढच्या आर्टिकल वरती. पोझिशन ऑफ अ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू सर्कल. आर्टिकल काय आहे? पोझिशन ऑफ अ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू सर्कल. सर्कलचं इक्वेशन लिहितो मी इथे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4x 6x प्लस 4y, ओके, -12 इज इक्वल टू 0. तर पहा, आता हा सर्कलचा इक्वेशन आपण इथे मेन्शन केलेला आहे. लगेच मी सर्कलचं सेंटर लिहितो. काय आहे सर्कलचं सेंटर? -g -x. म्हणजे एक्सचा शोध कोण? 6चा हाफ कोण? 3 चा रिव्हर्स इज -3. वायचा शोध कोण? 4 चा हाफ इज 2 चा रिव्हर्स इज -2. हा आहे या सर्कलचा सेंटर. या सर्कलचा रेडियस शोधून टाकू आपण. रेडियस इज अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ सी. हा म्हणजे अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर. पहा, जी स्क्वेअर मायनस जी स्क्वेअर म्हणजे जी स्क्वेअर जो की 9, मायनस एफ स्क्वेअर म्हणजे एफ स्क्वेअर जो की 4, मायनस ऑफ सी व्हॅल्यू हा -12 आहे. ओके, हे कॅल्क्युलेशन कराल तर 25 बनतो. 25चा अंडर रूट ऑफ 5 बनतो. सो या सर्कलचा रेडियस किती आहे मुलांनो? 5. किती आहे? 5. ठीक आहे. शोधायचं काय की एखादा पॉइंट आहे, ओके, तो पॉइंट हा सर्कलच्या आतमध्ये आहे, सर्कल वरती आहे की सर्कलच्या बाहेर आहे. समजा पॉइंट देण्यात आलेला आहे 6,4. सिम्पलचं लॉजिक आहे. त्या पॉइंटचा ओके सेंटर पासूनचा डिस्टन्स शोधा. पॉइंटचा सेंटर पासूनचा डिस्टन्स शोधा बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. अंडर रूट ऑफ काय? 6 मायनस -3 होल स्क्वेअर प्लस 4 मायनस -2 होल स्क्वेअर. हा तो सेंटर पासूनचा डिस्टन्स येईल. 9चा स्क्वेअर इज 81 प्लस 6चा स्क्वेअर इज 36
सो अंडर रूट ऑफ ओके 117 असा डिस्टन्स बनतो. पेक्षाही जास्त रेडियस फक्त 5च आहे. म्हणजे त्या पॉईंटचा ना सेंटर पासूनचा डिस्टन्स हा रेडियस पेक्षाही जास्त असल्यामुळे तो पॉईंट सर्कलच्या बाहेर. डिस्टन्स जर का कमी असला असता ना, समजा इथे अंडर रूट ऑफ समजा 16 निघाला असता किंवा अंडर रूट ऑफ 20 निघाला असता. अंडर रूट 20 म्हणजे 5 पेक्षाही कमी झाला. याचा अर्थ हा जो डिस्टन्स आहे हा 5 म्हणजे रेडियस पेक्षाही कमी आहे, याचा अर्थ पॉईंट आतमध्ये आहे. आणि या पॉईंटनी जर का सर्कलच्या इक्वेशनला सॅटिस्फाय केलं असतं तर आपण म्हणलं असतं की तो पॉईंट सर्कलवरतीच आहे. आणि त्या पॉईंटनी सर्कलचं इक्वेशन सॅटिस्फाय केलं आहे, याचा अर्थ तो पॉईंट सर्कलवरती असला पाहिजे किंवा त्या पॉईंटचा सेंटर पासूनचा डिस्टन्स हा एक्झॅक्टली जर का 5 आला तर तुम्ही समजून घ्या की तो पॉईंट हा सर्कलवरती आहे. तो पॉईंट कुठे आहे? सर्कलवरती. हे बेसिकली लॉजिकली आपण असं शोधलं असतं. आता याचा एक शॉर्टकट पण आहे. म्हणजे हे जे लॉजिकली आपण करतोय ना, याला जर का तुम्ही लाईक जनरलाइज कराल, म्हणजे समजा सर्कल कोणता घेणारच नाही, सर्कलचं इक्वेशन तुम्ही काही घेतलंच नाही. लेट से फॉर एक्झाम्पल सर्कल आहे, सर्कलचं इक्वेशन मी असंच ठेवीन, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इज इक्वल टू 0 ठेवला. मग सर्कलचं सेंटर ऑटोमॅटिकली -g -f होईल. एक पॉईंट सांगितला त्यांनी x1 y1. काय पॉईंट सांगितलेला आहे? x1 y1. बरोबर. क्वेश्चन असा आहे आता की लाईक हा पॉईंट सर्कलच्या आतमध्ये आहे की बाहेर आहे. आता जो मेथड आपण अप्लाय केला रेडियस वगैरे सर्व शोधून, लाईक हे तर ओकेच आहे, व्हॅलिड आहे. पण दुसरा एक असाही ऑप्शन आहे की हा पॉईंट डायरेक्टली सर्कलच्या इक्वेशन मध्ये टाकून द्यायचा आणि तो पॉईंट सर्कलच्या इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर समजा इक्वेशन पॉझिटिव्ह झाला, ओके, तो पॉईंट सर्कलच्या बाहेर. 1-2 मिनिटं होल्ड करा, मी जस्ट रिजॉईन करतो मीटिंग, त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू करू. बरीच सारी शॉर्टकट्स आहेत सर्कलची आणि अलॉंग विथ डेरिवेशन परत एक वेळेस सांगणे. ओके, हे थोडंसं टाइम कन्झ्युमिंग होऊ शकतं, तर काही शॉर्टमध्ये सांगतो डेरिवेशन आणि काही डायरेक्टली रिझल्ट मी तुम्हाला सांगून देईन की हे रिझल्ट तुम्ही बस रट्टा मारून टाका किंवा लक्षात ठेवून टाका एक्झाम पर्यंत. ओके, तर 2 मिनिटं. ठीक. मी काय सांगत होतो तुम्हाला की समजा सर्कलचं इक्वेशन आहे, लिहितो मी आता इक्वेशन x² + y² + 4x + 6y -20 इज इक्वल टू 0. समजा हा सर्कलचं इक्वेशन आपलं. ओके, आणि समजा हा पॉईंट आहे 2,3 आणि आता तुम्हाला हे शोधायचं की हा जो पॉईंट आहे हा सर्कलच्या आतमध्ये की बाहेर आहे. तर आता जो जनरल मेथड मी सांगितला होता तुम्हाला, लाईक रेडियस वगैरे शोधून सेंटर शोधून मग हा डिस्टन्स शोधा, रेडियस पेक्षा असं असेल तो पॉईंट बाहेर आहे. त्यापेक्षा एक बेटर मेथड अशी पण आहे की हा पॉईंट सरळ सरळ या सर्कलच्या इक्वेशनवर टाकून द्यायचा, डायरेक्टली टाकून द्या. ओके, तसं थोडंसं एका वेगळ्या आर्टिकल मधून पण ही गोष्ट एक्सप्लेन करेन. समजा त्या पॉईंट मधून त्या पॉईंट वरतून जर का एक टँजंट काढली आपण सर्कलला, काय काढली? टँजंट. ही टँजंट आहे का? तर या टँजंटचा जर का लेंथ शोधायचा असेल ना, जर टँजंटचा लेंथ शोधायचा असेल तर एक फॉर्म्युला आहे, अंडर रूट करायचा, हा पॉईंट सर्कलच्या इक्वेशनवर टाकून द्यायचा. आपण याला नॉर्मली अंडर रूट S1 म्हणतो. अंडर रूट काय? S1. ओके, समजा या बाहेरच्या पॉईंट वरतून टँजंट काढली सर्कलला आणि त्या टँजंटचा जर का लेंथ शोधायचा असेल, ओके, तर अंडर रूट करा आणि तो पॉईंट सर्कलच्या इक्वेशनमध्ये टाकून द्या. मी आता हा 2 पॉईंट टाकला तर इथे 4 बनेल, वायच्या जागी 3 टाकला तर इथे 9 बनेल, आणि इथे परत 2 टाकला तर 8 बनेल. ओके, 3 टाकला समजा मी इथे तर 18 बनेल आणि -20 सर्कलच्या इक्वेशनमध्ये पॉईंट टाकला तर आता काय बनेल? अंडर रूट ऑफ 8 + 4 12 + 18 30 30 - 20 इज 10 + 9 इज 19. तर अंडर रूट 19 हा त्या टँजंटचा लेंथ आहे. बरोबर. त्या टँजंटचा लेंथ जर का पॉझिटिव्ह आला, याचा अर्थ टँजंटचा लेंथ आहे काहीतरी, याचा अर्थ पॉईंट बाहेरचा आहे. समजा टँजंटचा लेंथ 0 आला तर याचा अर्थ तो पॉईंट सर्कल वरती आहे. आणि टँजंटचा लेंथ अंडर रूट मध्ये निगेटिव्ह आला तर याचा अर्थ टँजंट पॉसिबलच नाही. याचा अर्थ सॉरी, तो जो पॉईंट आहे ना तो सर्कलच्या आतमध्ये आहे. सरळ सरळ सांगायचं बोललं तर हा पॉईंट टाका सर्कलच्या इक्वेशन मध्ये इथे. बरोबर. काय आला? 19 आला. पॉझिटिव्ह आला म्हणजे पॉईंट बाहेर. 0 आला असतं तर पॉईंट टाकल्यानंतर हा ओव्हरऑल 0 झाला असा, याचा अर्थ तो त्या पॉईंटनी सर्कलच्या इक्वेशनला सॅटिस्फाय केलं असा याचा अर्थ असला असता. याचा अर्थ तो पॉईंट सर्कल वरती आहे.
पॉईंट टाकल्यानंतर समजा हे सर्व निगेटिव्ह आन्सर आलं असतं, म्हणजे समजा -20 आला असता आन्सर, तर आपण म्हणलं असतं की पॉईंट सर्कलच्या आतमध्ये आहे. ओके, असा कॉन्सेप्ट आहे हा. आणि समजा बाहेरच्या पॉईंटवरतून सर्कलला टँजंट ड्रॉ करायची असेल आणि त्या टँजंट सेगमेंटचा लेंथ शोधायचा असेल, तर पॉईंट सर्कलच्या इक्वेशनवर टाकून द्यायचा आणि सरळ सरळ अंडर रूट करायचा, ऑटोमॅटिकली लेंथ निघतो. तेव्हा याचं डेरिवेशन मी सांगणे अवॉइड करेन, बट प्रोसिजर सिंपल आहे. जनरल सर्कल घ्यायचा, ओके, पायथागोरस अप्लाय करायचा, हे स्क्वेअर मायनस रेडियसचा स्क्वेअर कराल ना, तुम्हाला ऑटोमॅटिकली बेसिकली या टँजंट सेगमेंटचा स्क्वेअर मिळेल. त्याच्यावरून कॅल्क्युलेट कराल तर हा फॉर्म्युला तुम्हाला डिराईव्ह होऊन जाईल. ठीक आहे, चलो, तर मी आता पुढच्या समोरती जातो. आता यानंतर आपण काय डिस्कस करतो पहा, लाईन अँड सर्कल, लाईक सर्कल आणि लाईनचा रिलेशन. ओके, सर्कल आणि लाईनचा रिलेशन. आता मी तुम्हाला असं सांगतोय की एक समजा लाईन आहे, लाईनचं इक्वेशन 3x मायनस ऑफ 4y प्लस 5 इज इक्वल टू 0. आणि पहा सर्कलचा जो इक्वेशन आहे तो आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4x प्लस 6y किंवा -4x मायनस 6y. ओके, मायनस ऑफ 12 इज इक्वल टू 0. तर हा सर्कलचा इक्वेशन आहे, तो लाईनचा इक्वेशन आहे. आता मला एक डाऊट आहे की ती लाईन सर्कलला टँजंट आहे की नाहीये. ती लाईन सर्कलच्या बाहेर आहे की सर्कलला टँजंट आहे की सर्कलच्या आतमध्ये, म्हणजे इंटरसेक्टिंग लाईन आहे, ही गोष्ट आपल्याला नाही समजत. समजा आता आपल्याला फाइंड आउट करायचं की ती लाईन एक्झॅक्टली आहे काय. मी पहिले शोधून सर्कलचा सेंटर. एक्सचा शोध कोण, -4चा हाफ मायनस 2चा रिव्हर्स इज 2. वायचा शोध कोण, -6चा हाफ इज -3चा रिव्हर्स इज 3. तो सेंटर हा 2,3 आहे. काय आहे सेंटर, 2,3 हा सेंटर आहे. आता हा डिस्टन्स आपण सरळ सरळ कॅल्क्युलेट करूया. कसा शोधायचा मुलांना हा डिस्टन्स, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन, पॉईंटचा लाईन पासूनचा डिस्टन्स. पॉईंट डायरेक्टली स्ट्रेट लाईन मध्ये केलंच आहे आपण, पॉईंट डायरेक्टली लाईनच्या इक्वेशन मध्ये टाकतो. 3 इंटू काय 2 मायनस 4 इंटू काय 3 प्लस काय 5 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, बरोबर ना, म्हणजे 9 प्लस 16. किती आला हा डिस्टन्स पहा, मॉड आहे वरती, वरती 6 मायनस 12 प्लस 5 डिवाइड बाय 5 आला खालती नाही का, तर वरती 6 प्लस 5 हा 11 बनतो. 11 मायनस 12 कराल, ओके, 11 मायनस 12 इज -1, -1 बाय 5 इज लाईक 1/5. डिस्टन्स हा 1/5 आलेला आहे. तर डिस्टन्स हा 0.2 डिस्टन्स आलेला आहे. सेंटर पासून त्या लाईनचा डिस्टन्स 0.2 आहे. मी म्हटलं ठीक आहे, रेडियस शोधतो मी. रेडियस म्हणजे अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ सी. सो अंडर रूट व्हॉट इज जी स्क्वेअर, पहा बरं, 2g -4 आहे, सो g इज -2चा स्क्वेअर इज 4 प्लस एफ स्क्वेअर, हे पाय मायनस एफ आहे, त्याचा स्क्वेअर म्हणजे 9 मायनस ऑफ सी, सी हा -12 आहे. आता हे कॅल्क्युलेट कराल तर हा 25 बनतो, जो की 5 बनतो. सो रेडियस 5 आहे मुलांना, रेडियस ही 5 आहे. पण ती जी लाईन आहे ना, त्या लाईनचा सेंटर पासूनचा डिस्टन्स हा 5 पेक्षाही कमी 0.2 आहे. याचा अर्थ ती लाईन सेंटरच्या जवळ आहे, रेडियस पेक्षाही जवळ आहे. याचा अर्थ लाईन इज इंटरसेक्टिंग लाईन. लाईन किती आहे, काय आहे, बेसिकली इंटरसेक्टिंग लाईन आहे ती, टँजंट नाहीये किंवा बाहेर पण नाहीये, लाईन इंटरसेक्टिंग आहे. टँजंट केव्हा असली असती, ओके, टँजंट केव्हा असली असती, जर का लाईन अशी असली असती, तर सेंटरचा त्या लाईन पासूनचा डिस्टन्स आणि रेडियस हे ज्यावेळेस इक्वल असले असते, तर आपण त्या लाईनला ट्रीट केलं असतं की ती लाईन ही सर्कलची काय आहे, टँजंट आहे. बरोबर, जाऊ पुढे मी आता. आता आपण डिस्कस करणार आहोत टँजंट. सर्कल टँजंट कसा ड्रॉ केला पाहिजे, टँजंट मध्ये पण एक 2-3 व्हेरिएशन्स आहेत, तर ते आपण कव्हर करू आता. तर पहा, पहिला आर्टिकल आहे टँजंट ऍट पॉइंट. ऍट पॉइंट म्हणजे पॉइंट सर्कलवरती दिला असतो आणि तुम्हाला म्हणलं जातं की काढा या पॉइंटवरतून टँजंट. नंतर एक कॅटेगरी आहे की असं सांगितलं जातं की लाईक 3x प्लस 4y प्लस 5 इज इक्वल टू 0. या लाईनला पॅरलल टँजंट काढा बोललं जातं. त्या लाईनला काय, पॅरलल टँजंट काढा, वरतून टचिंग पॉइंट पण काढा बोललं जातं. ओके, आणि तिसरी कॅटेगरी अशी आहे की एक बाहेरचा पॉइंटच दिला जातो 3,4 आणि म्हणलं जातं की या पॉइंटवरतून, या बाहेरच्या पॉइंटवरतून 2 टँजंट ड्रॉ करा. असे 3 कॅटेगरीज आहेत टँजंटच्या सर्कलच्या केसमध्ये, म्हणजे 3 व्हेरिएशन्स आहेत टँजंटचे, असे 3 डिफरंट सम येऊ शकतात. परत एक वेळेस रिपीट करतो, पहा, सर्कलवरती एक पॉइंट देण्यात येईल,
x1 y1 आणि म्हणण्यात येईल की हा या पॉईंटवरती सर्कलला टँजंट ड्रॉ करा, किंवा असं म्हणण्यात येईल की एक लाईन दिली, या लाईनला पॅरलल टँजंट ड्रॉ करा, किंवा या लाईनला परपेंडिक्युलर टँजंट ड्रॉ करा. या लाईनला काय परपेंडिक्युलर अशी टँजंट ड्रॉ करा. या लाईनला गिव्हन लाईनला परपेंडिक्युलर टँजंट ड्रॉ करा. किंवा असं क्वेश्चन विचारला जाईल की बाहेरचा पॉईंट दिला जाईल आणि तुम्हाला असं सांगितलं जाईल की या पॉईंटवरतून दोन टँजंट ड्रॉ करायचे आहेत. त्या पॉईंटवरतून दोन टँजंट ड्रॉ करायचे आहेत आणि त्या दोन्ही टँजंटचे इक्वेशन शोधा. असंही विचारू शकतात की दोन टँजंटमध्ये अँगल काय. ओके, हे सर्व गोष्टींचे अप्रोचेस आपण आता इथे डिस्कस करूया. तर पहा, पहिले करतो मी टँजंट ॲट पॉईंट x1 y1. टँजंट ॲट पॉईंट x1 y1. ठीक आहे, तर हा घ्या सर्कल. पहा, सर्कलचं इक्वेशन मी पहिले त्याला एक स्टँडर्ड सर्कल ड्रॉ करतो. x² + y² = r². हा आपला सर्कल आहे. मग या केसमध्ये सर्कलचा सेंटर हा 0,0 असतो आणि समजा एक पॉईंट दिला आहे x1 y1 आणि असं सांगण्यात आलेलं आहे की या टँजंटचा या पॉईंटवरती सर्कलचा जो टँजंट आहे त्या टँजंटचं इक्वेशन शोधा. पहिले एक काम करा, रेडियस ड्रॉ करा. रेडियसचा स्लोप हा y2 - y1 म्हणजे y1 - 0 डिवाइड बाय x2 - x1 हा याचा स्लोप झाला ना. तर मग याचा स्लोप काय होणार, उलटा करून रिव्हर्स, -x1/y1 टँजंटचा स्लोप. तर टँजंटचं इक्वेशन तर माहिती, y - y1 = m × x - x1. सो y - y1, व्हॉट इज y1? ओके, m किती आहे, -x1/y1 इंटू काय, x - x1. हा इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. तर y1 - y1² = -x(x1 + x1²). हा -x(x1) इकडे येऊन प्लस होतो. मग आता इक्वेशन काय बनतं पहा, x(x1 + y1) = x1² आणि हा जो -y1² आहे तो तिकडे जाऊन y1² बनतो. आणि तुम्हाला हे समजलं पाहिजे की x1 y1 सर्कलवरचा पॉईंट असल्यामुळे तो जर का सर्कलच्या इक्वेशनमध्ये मी टाकीन तर x1² + y1² हा r² होईल. म्हणून x1² + y1² ला मी r² लिहू शकतो. काय लिहू शकतो, r² असं मी लिहू शकतो. So equation of tangent at point x1 y1 to the standard circle is x(x1 + y1 = r². हा आहे टँजंटचं इक्वेशन, स्टँडर्ड सर्कलचा टँजंटचं इक्वेशन. समजा सर्कलचं इक्वेशन x² + y² लेट्स से 16 दिला, 25 दिला आणि पॉईंट सांगितलं 3,4 आहे. काढा 3,4 पॉईंटवरती टँजंट. तुम्हाला तर माहिती यार, लाईक x1 y1 पॉईंटवरती टँजंटचं इक्वेशन हा x(x1 + y1 = r² असतो. सो घ्या x(x1) व्हॅल्यू इज 3, बरोबर ना, हा x1 y1. y1 व्हॅल्यू इज 4, r² तर 25 आहे, रेडियसचा स्क्वेअर 25 आहे. सो 3x + 4y = 25. करेक्ट. हा आहे सर्कलचा टँजंट ॲट पॉईंट 3,4. सर्कल जर का जनरल सर्कल असेल, सर्कलचं इक्वेशन समजा x² + y² + 2gx + 2fy + c = 0 असेल आणि त्या जनरल सर्कलवरती एक पॉईंट आहे x1 y1. त्या पॉईंटवरती जर का टँजंट शोधायचं असेल तर त्या टँजंटचं इक्वेशन असतो पहा, x(x1 + y1 + g × x + x1 + f × y + y1 + c = 0. हा असतो इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट x1 y1 टू दी जनरल सर्कल. ओके, टू दी जनरल सर्कल. एक करून दाखवतो मी हा सम, जस्ट फॉर्म्युला अप्लाय करून दाखवतो तुम्हाला. ओके, तर पहा, समजा सर्कलचं इक्वेशन देण्यात आलेलं आहे x² + y² -4x - 6y -12 = 0. ओके, आणि सर्कलवरती पॉईंट कसा शोधणार, 1 1. ओके, किती होईल, -20. कॉन्स्टंट मी थोडंसं चेंज करतो इथे जर का मी 1 आणि 1 टाकेन, ओके, तर हा 2 बनेल, हा -10 म्हणजे -8 बनेल. सो +8 करायला लागेल मला इथे कॉन्स्टंटला मी इथे +8 करेन. ठीक आहे. सो जो 1,1 पॉईंट दिला आणि सॅटिस्फाय केला पाहिजे इक्वेशनला, बरोबर. तर या पॉईंटवरती आपल्याला सर्कलला टँजंट ड्रॉ करायचा. या पॉईंटवरती सर्कलला टँजंट दोन्ही वेनी करतो, फॉर्म्युला मेथडनीही करतो. आणि इनकेस जर का हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ नाही झाला, ओके, तरीही लाईक फार काही अवघड नाही. सेंटर शोधा पहिले तुम्ही, क्योंकि 2,3 येतो. एक्सचा शोध -4चा हाफ -2चा रिव्हर्स इज 2
वायच्या सोबत -6 हाफ इज -3चा रिव्हर्स इज 3. आला सेंटर, मग याचा स्लोप शोधा आणि उलटा करून रिव्हर्स केला की याचा स्लोप निघतो. पॉईंट तर आहेच आहे. सो असंही हा टँजंट निघू शकतो आरामात, तसा काही इश्यू नाही. बट आपला फॉर्म्युला मेथड x(x1) प्लस y(y1) प्लस g इंटू ब्रॅकेटमध्ये x प्लस x1 प्लस f इंटू ब्रॅकेटमध्ये y प्लस y1, ओके, प्लस c इज इक्वल टू 0. पहा x1 हे पहा, हे x1 y1 जे आहेत ते 1 1 आहेत. x1 इज 1, y1 इज अगेन 1, करेक्ट. g ची व्हॅल्यू पहा बरं, 2g मायनस 4 आहे, सो g हा -2 आहे. इंटू ब्रॅकेटमध्ये x प्लस x1 इज 1, ओके. f हा -3 आहे, 2f हा -6 आहे, म्हणजे f हा -3 आहे. y प्लस y1 आणि c चा जो व्हॅल्यू आहे तो 8 आहे, इज इक्वल टू 0. हा टँजंटचा इक्वेशन काय म्हणतो, x प्लस y -2x -2 -3y -3 प्लस 8 इज इक्वल टू 0. हा आहे इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट 1 1 टू दी जनरल सर्कल. ठीक आहे. आता समजा असं विचारण्यात आला की लाईक हा जो टँजंट आहे, या टँजंटचा एक्स इंटरसेप्ट काय, इक्वेशन काय म्हणतो, x -2x इज -x, y -3y इज -2y, -2 -3 इज -5, -5 प्लस 8, ओके. हा 3 बनतो आणि 3 तिकडे जाऊन -3 बनतो आणि सर्व निगेटिव्ह वाले साईन पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करा. x प्लस 2y इज इक्वल टू 3. हा बनलेला आहे इक्वेशन. 3 ने डिवाइड करा, करेक्ट. इथे म्हणला 1, सो x बाय x इंटरसेप्ट, म्हणजे x इंटरसेप्ट किती आहे मुलांना, 3. म्हणजे असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जो टँजंट आहे या सर्कलला 1,1 या पॉईंट वरती, तर त्या टँजंटचा एक्स इंटरसेप्ट शोधा. काय शोधायचं आहे आपल्याला, टँजंटचा एक्स इंटरसेप्ट. ओके, जाऊ पुढे. आता बघा सेकंड कॅटेगरी. सेकंड कॅटेगरी ही आहे की समजा सर्कलचं इक्वेशन देण्यात आलेलं आहे, x² प्लस y² इज इक्वल टू लेट्स से 16. एक लाईन देण्यात आलेली आहे, समजा ही लाईन आहे 3x प्लस 4y -7 इज इक्वल टू 0. सो ही लाईन आहे, हे सर्कल आहे, बरोबर. गरज नाही सर्कल जनरल सर्कल असेल तरी चालेल. आता मी इथे स्टँडर्ड सर्कल लिहिलं होतं, तर होतं ठीक आहे, चलो मी याला जनरल सर्कलमध्ये कन्वर्ट करतो. x² प्लस y² प्लस x² प्लस y² समजा -4x -6y मायनस ऑफ 12 इज इक्वल टू 0. मी याला जनरल सर्कलमध्ये कन्वर्ट केलं, ओके. क्वेश्चन असा विचारण्यात आलेला आहे की फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू दिस सर्कल पॅरलल टू दिस लाईन. या लाईनला पॅरलल टँजंट ड्रॉ करायची. आता तुम्ही मला सांगा, या लाईनला पॅरलल किती टँजंट ड्रॉ होतील, ही 1 आणि ही 2, बरोबर. त्या लाईनला अशा 2 लाईन्स आहेत ज्या पॅरलल आहेत. ठीक आहे, चलो त्यातली एक लाईन मी सध्या इथे ड्रॉ करतो. टास्क आपला हा आहे की या लाईनला पॅरलल अशी टँजंट ड्रॉ करायची आहे, ओके. तर मी काय करीन, तर या लाईनचं इक्वेशन मी 3x प्लस 4y प्लस c इज इक्वल टू 0 म्हणेन, कारण की हे ॲज इट इज कॉपी करायचं असतं पॅरलल असतील तर. फक्त कॉन्स्टंट बदलत असतो ना, फक्त कॉन्स्टंट डिफरंट असतो, बाकी सर्व तर सेम असतात पॅरलल लाईनच्या केसमध्ये, बरोबर. सो फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू दी सर्कल पॅरलल टू दिस लाईन. फक्त कॉन्स्टंट बदलला मी. आता बस सीचा व्हॅल्यू शोधायचा. तर सीचा व्हॅल्यू शोधण्याचं प्रोसिजर काय आहे, एकदम बेसिक लॉजिक. सर्कलचा जो सेंटर आहे तो आहे 2,3. काय आहे, 2,3. एक्सच्या सोबत -4चा हाफ -2चा रिव्हर्स इज 2, -6चा हाफ -3चा रिव्हर्स इज 3, ओके. हा 2,3 सर्कलचा सेंटर आहे. तेव्हा तुम्हाला हेही माहिती असलं पाहिजे, सर्कलचा रेडियस हा 5 आहे, 5 अंडर रूट ऑफ g² प्लस f² मायनस 3, g² 4 f² 9 मायनस ऑफ c -12, 25 बनतो, 25 अंडर रूट करतो 5 बनतो. ठीक आहे. आता मी असं करीन की या लाईनचा या सेंटर पासूनचा डिस्टन्स 5 आला पाहिजे, कंडिशन ऑफ टँजन्सी. किती आला पाहिजे, 5 आला पाहिजे डिस्टन्स. डिस्टन्स ऑफ दिस पॉईंट फ्रॉम दिस पर्टिक्युलर लाईन हे 5 असलं पाहिजे. आता या पॉईंटचा या लाईन पासूनचा डिस्टन्स कसा शोधणार, हा पॉईंट टाकणार ना इथे लाईनच्या इक्वेशन मध्ये, 3 इंटू काय टाकणार 2 प्लस 4 इंटू काय टाकणार 3 प्लस सी डिवाइड बाय अंडर रूट a² प्लस b², 3² 9 आणि 4² हा 16 इज इक्वल टू 5 आला पाहिजे. ठीक आहे. तर आता काय होईल मग, सी ची व्हॅल्यू पहा बरं जरा, थोडंसं इथे सॉल्व्ह करू मी. मॉड ऑफ वरती 6 प्लस 12 हा 18 बनला, 18 प्लस सी डिवाइड बाय 5 बनला अँड दॅट इज इक्वल टू 5. सो 18 प्लस सी चा मॉड हा 25 बनला,
म्हणजे 18+c हा +or-25 बनला. म्हणजे 18+c हा एकतर 25 असला पाहिजे, नाहीतर 18+c हा -25 असला पाहिजे. म्हणजे सी ची व्हॅल्यू काय बनेल रे? हा इकडे मायनस झाल्यानंतर 7 बनेल ना. सी ची व्हॅल्यू काय बनेल? हा 18 इकडे जाऊन मायनस झाल्यानंतर -43 बनेल. सी ची व्हॅल्यू 7 बनवा किंवा -43. तर सी ची व्हॅल्यू समजा मी 7 लिहीन, तर ही टँजंट येईल. आणि समजा मी -43 लिहीन, ही दुसरी टँजंट येईल. जी याला काय आहे? पॅरलच आहे. तर आता हे जमेल का, की त्या टँजंटला त्या लाईनला पॅरलल अशी टँजंट शोधायची होती आपल्याला. बरोबर? आणखीन एक छोटासा क्वेश्चन करतोय प्रॅक्टिस म्हणून. तर परत पहा सर्कलचं इक्वेशन मी लिहितो इथे एक्स स्क्वेअर प्लस स्टँडर्ड सर्कल लिहितो इथे मी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज टू 16 लिहितो इथं. काय सर्कलचं इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज टू 16 आणि एक लाईन आहे. लाईन आहे पहा 3x प्लस 4y प्लस 7 इज टू 0. आता आपल्याला काय करायचं माहिती का, या सर्कलला ओके या सर्कलला अशी टँजंट ड्रॉ करायची जी याला परपेंडिक्युलर. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू दिस सर्कल विच इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन. या लाईनला काय परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर असला पाहिजे. पण याच्या आधीच्या सममध्ये आठवतं ना, सर्कलला एक टँजंट ड्रॉ करायची होती याला पॅरलल होती. या क्वेश्चनला असंही फ्रेम केलं जाऊ शकतं की फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू दी सर्कल हॅव्हिंग स्लोप 3/4. आय गेस लास्ट क्वेश्चन मध्ये काहीतरी असं काहीतरी इक्वेशन होता बहुतेक, लाईक असं समथिंग काहीतरी इक्वेशन होता. बरोबर. तर आपण अशी टँजंट ड्रॉ केली ना जी याला पॅरल आहे. म्हणजे इनफॅक्ट आपण अशी टँजंट ड्रॉ केली ज्याचा स्लोप 3/4 आहे. म्हणजे या लाईनचा स्लोप 3/4 आहे. असाही क्वेश्चनला फ्रेम केला जाऊ शकतो. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू दी सर्कल हॅव्हिंग स्लोप 3/4. 3/4 वाला बेसिकली टँजंट ड्रॉ करता. मग अशा केसमध्ये काय केलं असतं तुम्ही? 3/4 स्लोप हवाय, y इज इक्वल टू mx प्लस सी. y इज इक्वल टू m म्हणजे 3/4 इंटू x प्लस सी. करेक्ट. मग सी शोधायचा ना. सी त्याच लॉजिकने शोधा ज्या लॉजिकने आपण आधीचा सम केला. डिस्टन्स ऑफ अ सेंटर फ्रॉम लाईन हा रेडियसशी इक्वेट करायचा आणि सी शोधून टाकायचा. तर या क्वेश्चन मध्ये काय आहे? फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू दी सर्कल. सर्कलला टँजंट ड्रॉ करायचा आहे बट विच इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन. या लाईनला परपेंडिक्युलर अशी टँजंट शोधायची आहे. या लाईनला काय परपेंडिक्युलर वाली टँजंट शोधायची. चलो ठीक आहे यार, या व्हाईट कलरच्या लाईनचा जो स्लोप आहे ना तो मायनस ऑफ कोएफिशिएंट ऑफ एक्स बाय कोएफिशिएंट ऑफ वाय. आपल्या ग्रीन कलरच्या लाईनचा स्लोप काय आला पाहिजे? तर 4/3 आला पाहिजे. काय आला पाहिजे? 4/3 आला पाहिजे या ग्रीन कलरच्या लाईनचा स्लोप. करेक्ट. सांगा मग ग्रीन कलरच्या लाईनचं इक्वेशन काय आहे? y मायनस y1 इज इक्वल टू किंवा y इज इक्वल टू mx प्लस सी करून टाका. y इज इक्वल टू mx प्लस सी. ग्रीन कलरच्या लाईनचा स्लोप काय आहे? 4/3 ना प्लस सी. टाका इकडे 3y प्लस 3y इज इक्वल टू 4x प्लस 3 इथे पण जाऊन मल्टिप्लाय झालं 3c, बट 3c इज ऑल्सो कॉन्स्टंट विच इज इक्वल टू सी. सो 4x मायनस ऑफ 3y प्लस सी इज इक्वल टू 0. तर मुलांना हा टँजंट आहे. काय आहे हा? टँजंट आहे, बस सीचा व्हॅल्यू शोधायचा आहे. इव्हन पुढे जाऊन तुम्हाला हे विचारलं जाईल की टचिंग पॉईंट शोधा. काय शोधा? टचिंग पॉईंट. ठीक आहे. तर पहा 4x मायनस 3y प्लस सी इज इक्वल टू 0 हा याला परपेंडिक्युलर असा टँजंट आहे. बस सीचा व्हॅल्यू शोधायचा. सर्कलचा सेंटर तर 0 0. ओके. रेडियस सर्कलचा तर 4 आहे आर स्क्वेअर. मग 0 0 पासून या लाईनचा डिस्टन्स 4 असला पाहिजे. करा इक्वेट. किती असला पाहिजे डिस्टन्स? 4. करा डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन. हा पॉईंट टाकतो ना आपण लाईन मध्ये. 0 0 टाकला 0 झाला, फक्त वरती सी राहिला. डिवाइड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. अंडर रूट ऑफ 16 प्लस 9. करेक्ट. सो सी डिवाइड बाय खाली 5 बनला अँड दॅट इज इक्वल टू 4 मॉड. म्हणजे सीचा व्हॅल्यू हा प्लस ऑर मायनस 20 बनला. किती बनला? प्लस ऑर मायनस 20 बनलेला आहे. एकदा प्लस 20 घ्या एक लाईन येईल, -20 घ्या दुसरी लाईन येईल. ओके डन. सो इक्वेशन ऑफ टँजंट म्हणजे ही जी टँजंट आहे ना, त्याला समजा या टँजंटचा इक्वेशन हा 4x मायनस 3y प्लस सी होता ना, पण सीचा व्हॅल्यू 20 बनला इज इक्वल टू 0. तर हा आहे त्या टँजंटचा इक्वेशन. आता ही टँजंट असेल या सर्कलला, तर ते म्हणतात टचिंग पॉईंट शोधा. तेव्हा हे स्टँडर्ड सर्कलसाठी ऍप्लिकेबल आहे. कोणासाठी? स्टँडर्ड सर्कलसाठी. मी जनरल सर्कलसाठी सांगतो टचिंग पॉईंट कसा शोधायचा. मी पहिले एक मेथड सांगतो ज्याच्याने स्टँडर्ड आणि जनरल सर्कल दोघांचे टचिंग पॉईंट निघतील. टँजंट ही असेल, सर्कल हा असेल, तर टचिंग पॉईंट शोधायचा. म्हणजे बेसिकली ऑप्शन बघा ना एबीसीडी.
त्या पॉईंटने यालाही सॅटिस्फाय केला पाहिजे, सर्कललाही सॅटिस्फाय केला पाहिजे. करेक्ट. असं बघा. बट कन्व्हेन्शनली काय केलं असतं आपण, की दोघांचा इंटरसेक्शन पॉईंट शोधला असता आपण. या इक्वेशन मधून कोणाची तरी एकाची व्हॅल्यू शोधायची. समजा y ची व्हॅल्यू काढली तुम्ही या इक्वेशन मधून, किती येईल y ची व्हॅल्यू? 4x प्लस 20 डिवाइड बाय 3 अशी येईल ना y ची व्हॅल्यू. मग ती y ची व्हॅल्यू टाका इथे y च्या जागी. इक्वेशन मध्ये एक्स स्क्वेअर, हा y च्याही काय 4x प्लस 20 डिवाइड बाय 3 चा होल स्क्वेअर इक्वल 16. म्हणजे लाईन मधून y ची व्हॅल्यू शोधली, जी की टाकली मी सर्कलच्या इक्वेशन मध्ये, तर दोघांचा इंटरसेक्शन पॉईंट निघेल ना. आता हा तसा निघतो एक्सच्या फॉर्म मध्ये क्वाड्रॅटिक. समजा हा क्वाड्रॅटिक असा निघाला, समजा हा क्वाड्रॅटिक निघाला 2x स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 इज इक्वल टू 0. ॲज्युम करा 2 मिनिटासाठी. ठीक आहे. क्या क्वाड्रॅटिक असा निघाला. आता या क्वाड्रॅटिकला जर का सॉल्व्ह कराल तर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळेलच ना. क्वाड्रॅटिक असा नाही निघणार ऍक्च्युली. क्वाड्रॅटिक असा निघेल की कम्प्लीट स्क्वेअर होईल त्याचा. बट ठीक आहे, करूनच दाखवतो तुम्ही असं, कारण की टचिंग पॉईंट एकच आहे ना. याचा स्क्वेअर करा तुम्ही, एक्स स्क्वेअर किंवा ए प्लस बी होल स्क्वेअर इज ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर डिवाइड बाय इथे खाली 9 बनतो, दॅट इज इक्वल 16 बनतो. जाऊ दे, मी सॉल्व्ह नाही करत आहे. हे क्वाड्रॅटिक सॉल्व्ह केल्याने समजा असं काहीतरी बनेल क्वाड्रॅटिक. एक्स स्क्वेअर प्लस 40x ओके प्लस 400 समजा असा बनला. हा तर लाईक एक्स प्लस 20चा होल स्क्वेअर आहे ना. मग जाऊन एक्सची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला -20. म्हणजे या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट हा -20 आहे, आणि हा -20 टाकाल ना तर इथे वाय कॉर्डिनेट पण मिळेल, म्हणजे टचिंग पॉईंट मिळेल. फक्त एवढंच कंपल्सरी आहे की तो टँजंट असेल ना तर हा क्वाड्रॅटिक सॉल्व्ह केल्याने क्वाड्रॅटिकचा एकच रूट एक्झिस्ट करेल. एक्सच्या 2 व्हॅल्यू नाही येणार. एक्सच्या किती व्हॅल्यूज येतील? फक्त आणि फक्त एकच व्हॅल्यू मिळणार आहे एक्सची, सिंगल रूट असेल. सो अशाने आपण टचिंग पॉईंट शोधू शकतो. तर ही मेथड लक्षात ठेवा टचिंग पॉईंट शोधण्यासाठी. आणखीन एक वेगळी मेथड आहे, बट ठीक आहे ती अवॉइड करतो. खूप जास्त पण कन्फ्युजन नको. सो आय होप इथेपर्यंत सर्वांना क्लिअर आहे. ओके, मी काय करतो थोडंसं लाईक शॉर्टमध्ये रिवाइज करून देतो. आतापर्यंत आपण जे जे आर्टिकल्स कव्हर केलेली आहेत, ओके, परत लिस्ट डाऊन करतोय. पहा, आठवतात का? रिकॉल करू शकता का? पहा, पहिला आहे इक्वेशन ऑफ सर्कल. सर्कलमध्ये पहिले आपण पाहिला सेंटर ओरिजिन असेल तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. सेंटर एच कॉमा के असेल तर सर्कलचं इक्वेशन एक्स मायनस एच होल स्क्वेअर वाय मायनस के होल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. डायमीटर फॉर्म पाहिला आपण, डायमीटरचे एंड पॉईंट्स माहिती असतील तर सर्कलचं इक्वेशन. देन पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल पाहिला आपण. ओके, आणि जनरल इक्वेशन ऑफ सर्कल पाहिला एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर 2gx 2fy प्लस सी इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर आपण पाहिला सर्कलचा इंटरसेप्ट. सर्कलचं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इज इक्वल टू 0. तर सर्कलचा एक्स इंटरसेप्ट असतो 2√g स्क्वेअर मायनस सी, आणि सर्कलचा वाय इंटरसेप्ट असतो 2√f स्क्वेअर मायनस ऑफ सी. हा आहे सर्कलचा इंटरसेप्ट. मिनिमम डिस्टन्स मॅक्सिमम डिस्टन्स, हा आहे मिनिमम डिस्टन्स आणि हा आहे मॅक्सिमम डिस्टन्स. पोझिशन ऑफ अ पॉईंट विथ रिस्पेक्ट टू सर्कल, सर्कलच्या बाहेर पॉईंट असेल. ओके, आपण असं म्हणलं की एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इज इक्वल टू 0. हा जो पॉईंट आहे ना, डायरेक्टली सर्कलच्या इक्वेशनमध्ये टाकला आणि हा पॉझिटिव्ह आला तर तो पॉईंट बाहेर आहे. हा 0 आला याचा अर्थ तो सॅटिस्फाय करतो, म्हणजे तो पॉईंट सर्कल वरती आहे. आणि हा पॉईंट टाकून सर्कल निगेटिव्ह बनत असेल, बरोबर, तर याचा असा अर्थ आहे की तो पॉईंट सर्कलच्या आतमध्ये आहे. हा पॉईंट सर्कलच्या इक्वेशन टाकून समजा 40 आला, किती 40, बट त्याचा अंडर रूट केल्याने काय निघतो? या टँजंट सेगमेंटचा लेंथ निघतो. ही पण गोष्ट आपण पाहिलेली आहे. करेक्ट. यानंतर एखादी लाईन सर्कलच्या बाहेर आहे की टँजंट आहे की सर्कलच्या आतमध्ये आहे, इंटरसेक्टिंग आहे, हे कसं शोधणार? पॉईंटचा लाईन पासूनचा डिस्टन्स शोधणार. तो रेडियस पेक्षा कमी आला तर आतमध्ये, रेडियस एवढा आला तर टँजंट, रेडियस पेक्षा जास्त डिस्टन्स आला बरोबर तर तो सर्कलच्या बाहेर. सिंपल लॉजिक आहे. त्याच्यानंतर टँजंट टू दी सर्कल ॲट पॉईंट x1 y1 पॉईंट आहे. सर्कलचं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. तर काय असतो टँजंटचं इक्वेशन? x1 प्लस y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर. जनरल सर्कल असेल समजा, सर्कलचं इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इज इक्वल टू 0 असेल आणि पॉईंट आहे x1 y1, तर या टँजंटचा इक्वेशन काय असतो? x1 प्लस y1 प्लस जी इंटू ब्रॅकेटमध्ये x प्लस x1 प्लस एफ इंटू ब्रॅकेटमध्ये y प्लस y1 प्लस सी इज इक्वल टू 0. हा असतो इक्वेशन ऑफ टँजंट टू दी सर्कल ॲट पॉईंट x1 y1. काय? ॲट पॉईंट
x1 y1. करेक्ट. त्यानंतर आपण हे पाहिलं की लाईक या लाईनला पॅरलल टँजंट कशी काढायची, या लाईनला परपेंडिक्युलर टँजंट कशी काढायची, बरोबर, ही गोष्टी पाहिली आपण. आणि आता टँजंटच्या आर्टिकल मधला शेवटचा लिंक म्हणजे एका बाहेरच्या पॉईंटवरतून टँजंट ड्रॉ करायचा आहे आता मला. कोणत्या पॉईंटवरतून टँजंट ड्रॉ करेन मी? बाहेरच्या पॉईंट, आउटसाइड पॉईंटवरून. समजा आउटसाइड पॉईंट इज 6,6 फॉर एक्झाम्पल. या पॉईंटवरतून एक सर्कल आहे x² + y² प्लस 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 2x प्लस 4x प्लस 6y -12 = 0. एक मिनिट, ठीक आहे. ओके, तर त्या बाहेरच्या पॉईंटवरतून मला सर्कलला टँजंट ड्रॉ करायची आहे. तर आता हे कसं काढू शकतो आपण? लाईक 2 टँजंट ड्रॉ करू शकतो आपण ऍक्च्युली. किती टँजंट ड्रॉ करू शकतो? 2. तर दोनही टँजंटचं मला इक्वेशन शोधायचं आहे. तर दोन्ही टँजंटचे इक्वेशन शोधून त्यांचा मल्टिप्लिकेशन करून जॉईंट इक्वेशन शोधू शकतो असं, बरोबर. हे 2 टँजंट्स आहेत. ठीक आहे, सर्कलचं सेंटर -2 किंवा -3 हा आहे सर्कलचा सेंटर. सर्कलचा जो रेडियस आहे ना तो 5 आहे. ते करून बघा तुम्ही, √g², f² - 3. रेडियस किती येतो? 5 येतो. तर टँजंटच्या इक्वेशनला समजा मी असं लिहिलं की हा जो लाईन आहे ना, अल्टिमेटली या लाईनचं इक्वेशन तर y - y1 = m × x - x1 असणार ना, कारण की या पॉईंट म्हणून पास होतंय. स्लोप माहिती नाही आहे समजा मला, इथं m पकडतोय मी स्लोप. तर त्या टँजंटचं इक्वेशन y - y1 = m × x - x1 असं असणार आहे. सो y - 6 = m × x - 6. सो y - 6 = mx - 6m. ठीक आहे. सो mx - y + 6 - 6m = 0. तर मुलांनो हा टँजंट आहे. काय आहे? हा टँजंट आहे. आता मी म्हणलं नाही, ही तर लाईन आहे ऍक्च्युली जी 6,6 म्हणून पास होते, बट ही जर का टँजंट असेल ना, तर सेंटर पासून त्या लाईनचा डिस्टन्स हा रेडियस एवढा असला पाहिजे. मग त्याला मी रेडियसशी इक्वेट करतो, 5शी इक्वेट करतो. सेंटर पासून त्या लाईनचा डिस्टन्स कसा शोधायचा असतो? डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम लाईन ना. टाकू पॉईंट त्याच्यामध्ये, हा पॉईंट टाकून देतो इथं. -2 टाकलं, -2m, ओके, +3, -3 टाकला इथे वायच्या जागी, +3 +6 - 6m होल डिवाइड बाय √a² + b² ना, म्हणजे m² + 1 असा इक्वेशन येईल. आता पुढे काय होईल? तर -6m - 2m इज -8m आणि 3 + 6 कराल तर हा 9 बनेल, डिवाइड बाय √1 + m² = किती आला? 5 आला. दोन्ही साईडला स्क्वेअर करा, एमच्या फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक येईल. आता एमच्या फॉर्ममध्ये जर का क्वाड्रॅटिक येईल तर एमचे 2 रूट निघतील ना, म्हणजे एमच्या 2 व्हॅल्यू निघतील. तर आता याला मी स्क्वेअर करतो, तर 9 - 8m होल स्क्वेअर = 5 × 1 + m². एमच्या फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक येईल मुलांना. त्याला सॉल्व्ह कराल तर एमच्या 2 व्हॅल्यू येतील. एक व्हॅल्यू याला द्या, एक व्हॅल्यू याला द्या. म्हणजे इथे एमच्या एक व्हॅल्यू टाकली तर एक टँजंट निघेल, दुसरी व्हॅल्यू टाकली तर दुसरी टँजंट निघेल. सो एकदम सिंपल आहे. म्हणजे बाहेरच्या पॉईंटवरतून पण टँजंट ड्रॉ करू शकतो आपण, बरोबर. समजा त्या 2 टँजंट मधला अँगल विचारला, आपल्याला माहिती आहे एका लाईनचा स्लोप हा m1, एका लाईनचा स्लोप समजा हा m2 आहे. सो अँगल बिटवीन 2 टँजंट्स काय असला पाहिजे? tan θ = m1 - m2 बाय 1 + m1 m2. मग जे 2 m1 m2 तुम्ही शोधले ते टाकून द्या, अँगल बिटवीन टँजंट पण निघून जाईल. पण समजा हा असा क्वाड्रॅटिक आला की जो सॉल्व्हच होत नाहीये, म्हणजे फॅक्टर्स पडून लाईक सॉल्व्ह होऊन लाईक m1 m2 च्या अशा प्रॉपर व्हॅल्यू येत नाहीयेत, तरी ठीक आहे ना. समजा क्वाड्रॅटिक असा आला 8m² + 7m + 9 = 0 और -9 = 0. समजा असा काहीतरी आला, बरोबर. आता हे काही सॉल्व्ह होत नाही, एमच्या काही व्हॅल्यू व्यवस्थित येत नाहीत. फॉर्म्युला मेथड येईल, बट लाईक नॉर्मल व्हॅल्यूज इथे येत नाहीयेत. अशा केसमध्ये काय केलं पाहिजे? अँगल कसा शोधू शकता? बरोबर, अशा केसमध्ये अँगल शोधण्यासाठी क्वाड्रॅटिक मध्ये सम ऑफ रूट माहिती असेल ना तुम्हाला, ax² + bx + c = 0 हा क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल ना, आणि याला सॉल्व्ह केल्याने एक्सच्या 2 व्हॅल्यू निघत असतात. तर सम ऑफ रूट इज -b/a आणि प्रोडक्ट ऑफ रूट असतो c/a. काय असतो तो? c/a, प्रोडक्ट ऑफ रूट.
तर इथे ना तुम्ही M1 प्लस M2 ची व्हॅल्यू शोधा, M1 प्लस M2 आणि M1 इंटू M2 पण शोधा. तेव्हा M1 प्लस M2 म्हणजे सम ऑफ रूट इज मायनस बी, ओके, बाय ए, आणि M1 इंटू M2 पण शोधा. आणि तुम्हाला माहिती M1 मायनस M2 कसा काढायचा असतो? M1 मायनस M2 होल स्क्वेअर इज इक्वल टू M1 प्लस M2 होल स्क्वेअर मायनस 4 M1 M2. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये आपण हे ऑलरेडी फॉर्म्युला केलेला आहे. याच्यातून M1 मायनस M2 शोधा आणि तो इथे टाका. M1 इंटू M2 तर ऑलरेडी तुम्ही शोधलाय प्रोडक्ट ऑफ स्लोपने. तो टाकून तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. अँगल बिटवीन लाईक टँजन्स कॅल्क्युलेट करू शकता. बरोबर. खूपच जर का अवघड क्वेश्चन विचारायचा बोलला या आर्टिकल वरती, तर असा होईल की हे जे दोन टँजंट आहेत ना, यांचा जॉईंट इक्वेशन शोधा. काय शोधा? जॉईंट इक्वेशन त्यांचा. पाहता याच्यावर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन किती व्यवस्थित केलं तुम्ही याच्यावरती, आता हे समजेल की तुम्हाला हे हा आता मी एक्सप्लेनेशन देतो समजेल की नाही हे तरी पहा ऍटलिस्ट. या दोघांचं जॉईंट इक्वेशन शोधायचं आहे. तुम्ही म्हणणार सर M1 M2 ची व्हॅल्यू आली, मग ही लाईन काढली, ही लाईन काढली, मग मल्टिप्लिकेशन केलं, मग आलं, ठीक आहे. बट M1 M2 ची व्हॅल्यू आलीच नाही तर काय करणार? आलीच नाही म्हणजे लाईक फॅक्टर्स करून प्रॉपर व्हॅल्यूज नाही आल्या, थोडस कॉम्प्लिकेटेड व्हॅल्यूज येत असतील. तर काय पहा, आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये एक आर्टिकल केला होता, या एमच्या जागी वाय बाय एक्स टाकला होता. एमच्या जागी काय टाकला होता? वाय बाय एक्स. मग एक जॉईंट इक्वेशन आला होता. पण तो जॉईंट इक्वेशन कसा असतो माहिती का? तो जॉईंट इक्वेशन बेसिकली आपल्या दोन लाईनचे जे स्लोप्स आहेत ना, त्याच दोन लाईनचे चा जॉईंट इक्वेशन असतो. बट तो ओरिजिन मधून पास होणारा जॉईंट इक्वेशन असतो. हा हे ए एक्स स्क्वेअर प्लस 2hx प्लस BY स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये येतो. एमच्या जागी पहा, एमच्या जागी वाय बाय एक्स टाकलाय काय आपण? एमच्या जागी वाय बाय एक्स टाकलाय. काय बनेल? हा 8y स्क्वेअर प्लस 7xy मायनस 9x स्क्वेअर इज टू 0. असा इक्वेशन बनलाय. हा तर जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहे ना, म्हणजे ओरिजिन म्हणून पास होणाऱ्या दोन लाईन्स काढल्यात आपण, ज्या दोन लाईनचे स्लोप हे या दोन लाईनच्या स्लोपला मॅच करतायत. म्हणजे याला उचलून मी इथे ठेवलं असं इथे. अरे यार, ठीक आहे. पण तुम्हाला याचा जॉईंट इक्वेशन नाही, हा जो जॉईंट इक्वेशन शोधला याचा शोधला, याचा नाही, याचा शोधायचा आहे. तुम्हाला याला इथून उचलून 6,6 वरती ठेवायला लागेल. बरोबर. मग अशा केसमध्ये काय करायचं समजते ना, जॉईंट इक्वेशनला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला उचलून एका पॉईंटवरती उचलून दुसऱ्या पॉईंटवरती ठेवत असाल तर वायच्या जागी वाय मायनस 6, वायच्या जागी वाय मायनस के, आणि एक्सच्या जागी एक्स मायनस एच ठेवत असतो आपण. एक्सच्या जागी एक्स मायनस एच आणि वायच्या जागी वाय मायनस के सबस्टिट्यूट करत असतो, आणि मग जाऊन बेसिकली तो जॉईंट इक्वेशन निघतो. करेक्ट. खूपच हेक्टिक झाला असेल, ठीक आहे. चलो आता मला वाटतं हा थांबून पुढचा आर्टिकल आपण स्टार्ट करू. टँजंट काढला आपण, लेंथ ऑफ टँजंट काढला. नॉर्मल, हे पहा नॉर्मल तर सोपं आहे. नॉर्मल होतं की मी सांगितलं होतं ओरिजिन म्हणून पास होतो का? समजा तुम्हाला असं विचारलं की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज टू 25 आणि 3,4 या पॉईंट वरती नॉर्मलचं इक्वेशन शोधा. नॉर्मल म्हणजे काय रे? टँजंटला परपेंडिक्युलर. पण टँजंटला जो परपेंडिक्युलर असतो तो सेंटर मधून पास होतो, हेही समजलं पाहिजे तुम्ही. मग येईल का नॉर्मलचं इक्वेशन काढता? हा पॉईंट माहिती, सेंटर माहिती, बस निघून जाईल नॉर्मल 2 पॉईंट फॉर्मने. सो हा आहे इक्वेशन ऑफ नॉर्मल टू दी सर्कल. ओके. यानंतर एक डायरेक्टर सर्कल नावाचा कॉन्सेप्ट आहे. कोणता? डायरेक्टर सर्कल. डायरेक्टर सर्कल म्हणजे काय असतो पहा, एक आउटर साइडला एक सर्कल असतो, असं सर्कलच्या बाहेर एक सर्कल असतो, आणि या बाहेरच्या सर्कल वरून कोणत्याही पॉइंट वरतून समजा तुम्ही गिव्हन सर्कलला जर का टँजंट ड्रॉ केली, काय ड्रॉ केली? टँजंट ड्रॉ केली, दोन टँजंट तर निघणारच ना. बरोबर. तर त्या दोनही टँजंट मध्ये जो अँगल आहे ना, तो अँगल 90 असतो. डायरेक्टर सर्कल म्हणजे काय? हे पहा, हा आपला गिव्हन सर्कल आहे आणि हा आपला डायरेक्टर सर्कल आहे. ओके. सो डायरेक्टर सर्कल म्हणजे गिव्हन सर्कलला कॉन्सेंट्रिक असा बाहेर एक थोडासा मोठा सर्कल ड्रॉ करायचा आणि तिथून दोन टँजंट ड्रॉ करायचे, आणि ते दोनही टँजंट एकमेकांना 90 अँगल करत असतील तर त्या बाहेरच्या सर्कलला आपण डायरेक्टर सर्कल म्हणतो. आता कसं शोधणार डायरेक्टर सर्कलचं इक्वेशन? डायरेक्टर सर्कल आणि आपला सर्कल हे कॉन्सेंट्रिक आहेत. समजा आपल्या सर्कलचं इक्वेशन, पहिले आपण रेडियस मधलं रिलेशन शोधू. ओके. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ.
हे पहा आपल्या सर्कलचा रेडियस किती मुलांनो आर किती आहे आर ठीक आहे हा अँगल 90 मी म्हणलो ठीक आहे तेव्हा इथून छोटंसं कन्स्ट्रक्शन करतो असं तर हा अँगल आला पाहिजे 45 बरोबर मग खालचा अँगल पण 45 हा अँगल 90 आहे कारण की रेडियस आहे आणि ही टँजंट आहे हा पण तर 45 असला पाहिजे मग हा जर का आर असेल हा पण आर असला पाहिजे कारण की 45 आयसोसलेस मग हा आर आणि हा पण आर असेल तर हा जो आहे ना हायपोटेनस हा √2 आर असला पाहिजे बाय युजिंग पायथागोरस याचा अर्थ डायरेक्टर सर्कलचा रेडियस हा √2 टाइम्स आतमधल्या सर्कलचा रेडियस डायरेक्टर सर्कलचा रेडियस इज √2 टाइम्स ओके रेडियस ऑफ सर्कल गिवन सर्कल समजा सर्कलचं इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज टू आर स्क्वेअर दिला असेल तर डायरेक्टर सर्कलचं इक्वेशन पहा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज टू आर स्क्वेअर याचा अर्थ सेंटर हे ओरिजिन आहे मग डायरेक्टर सर्कलचं सेंटर पण ओरिजिनच असेल ना मग डायरेक्टर सर्कलचं इक्वेशन पण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू डायरेक्टर सर्कलचा रेडियस इज √2 टाइम्स आर चा स्क्वेअर सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज टू आर स्क्वेअर तर हा आहे डायरेक्टर सर्कलचा इक्वेशन ओके काय समजून घ्यायचं आहे तुम्हाला की डायरेक्टर सर्कलचा रेडियस ऑफ डायरेक्टर सर्कल इज √2 टाइम्स रेडियस ऑफ इनर सर्कल ठीक आहे आता समजा तुम्हाला असं विचारण्यात आलेलं आहे एक सर्कल दिला आहे परत एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर -4x-6y -12 = 0 हा सर्कल आणि याचा डायरेक्टर सर्कल शोधा बोललो आता शिकलो आपण की डायरेक्टर सर्कल हा याच्या बाहेर असतो त्याच्या एक बाहेर एक सर्कल असतो गिवन सर्कलचा सेंटर एक्सच्या सोबत -4चा हाफ -2चा रिव्हर्स इज 2 वायच्या सोबत -6चा हाफ इज -3चा रिव्हर्स इज 3 सो 2,3 हा गिवन सर्कलचा सेंटर आहे आणि डायरेक्टर सर्कलचाही सेंटर 2,3 असला पाहिजे बरोबर ठीक यानंतर गिवन सर्कलचा रेडियस 5 आहे √g² + f² - c नाही √g². 2g - 4 आहे, सो g - 2 आहे, g² is 4 प्लस 2f - 6 आहे, f - 3 चा स्क्वेअर इज 9 मायनस ऑफ c व्हॅल्यू इज -12 तर हे 5 बनतं बेसिकली ओके तर रेडियस ऑफ डायरेक्टर सर्कल हा 5 √2 असला पाहिजे मग सांगायचं इक्वेशन काय एक्स मायनस एच सॉरी काय बनेल त्याचं इक्वेशन पहा त्याचं इक्वेशन बनेल एक्स मायनस एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस के होल स्क्वेअर इज टू आर स्क्वेअर बट रेडियस किती आली होती आता 5 √2 आली होती आणि डायरेक्टर सर्कलचा सेंटर हा 2,3 काढला होता ना आपण काहीतरी आता बरोबर आणि त्याचा स्क्वेअर सो हा असेल डायरेक्टर सर्कलचा इक्वेशन दिस इक्वेशन ऑफ डायरेक्टर सर्कल ठीक आहे ओके पहा यानंतर पुढे पहा नेक्स्ट आर्टिकल घेतो आता आता कोणते कोणते आर्टिकल बाकी आहेत पहिले हे मेन्शन करतो कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट काय कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट एक 3-4 आर्टिकल बाकी आहेत चलो डायरेक्टली मला वाटतं मी करून देतो सॉल्व्ह करून देतो फटाफट खूप मोठा वाटत असेल तर छोटासा एक ब्रेक घ्या आणि ब्रेक घेऊन हवं तर मला वाटतं परत बसलं तरी चालेल सेशनला तर एक बाहेरचा पॉइंट आहे एक सर्कल आहे ठीक आहे आउटसाइड पॉइंट पासून आपण सर्कलवरती 2 टँजंट ड्रॉ केलेत किती टँजंट ड्रॉ केलेत 2 आणि हे 2 टँजंट ड्रॉ केल्यानंतर जे टचिंग पॉइंट्स आहेत त्या टचिंग पॉइंटला जर का तुम्ही जॉईन कराल तर याला बोलतो आपण कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट तसा हा आपल्या टेक्स्टबुकचा आर्टिकल नाही आहे सो मी खूप काही डेरिवेशन वगैरे करून काही सांगणार नाहीये डायरेक्टली सरळ सिंपल फॉर्म्युला देणार आहे कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचे ओके पॉईंट आहे समजा x1 y1 लेट्स से 4,5 पॉईंट आहे सर्कलचं इक्वेशन आहे एक्स स्टँडर्ड सर्कल घेतो पहिले x² + y² इज इक्वल टू लेट्स से फॉर एक्झाम्पल 16 आहे 16 तर आहे सर्कलचं इक्वेशन आणि हा 4,5 पॉईंट आहे आणि आता आपल्याला कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन जर का शोधायचा असेल तर काय करायचं एकदम सिंपल सांगतो मी तुम्हाला सर्कल वरती एखादा पॉईंट असेल x1 y1 काय असतो रे टँजंटचं इक्वेशन काय असतो सर्कल वरती पॉईंट x1 y1 असेल तर टँजंटचं इक्वेशन इज x x1 प्लस y y1 इज इक्वल टू r स्क्वेअर असतो ना
सर्कल वरचा पॉईंट जर का तुम्ही टाकाल, ओके, सर्कल वरचा पॉईंट जर का तुम्ही x1 y1 म्हणून टाकाल तर हा टॅन्जंट निघतो. पण सर्कलचा बाहेरचा पॉईंट टाकाल ना, जर का 4,5 टाकीन ना मी इथे 4x आणि 5 टाकीन ना इथे, हा जो इक्वेशन निघाला ना, तर तो कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचा इक्वेशन निघतो. टॅन्जंटच्या इक्वेशन मध्ये बाहेरचा पॉईंट टाकल्यानंतर कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट निघतो. तर बाहेरच्या पॉईंट वरतून दोन टॅन्जंट ड्रॉ केल्यानंतर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला जॉईन करून जो कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट निघतो तो कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट निघतो बेसिकली असा. टॅन्जंटच्या इक्वेशन मध्ये बाहेरचा पॉईंट टाकायचा, ओके, मग कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट निघतो. समजा आता सर्कलचं इक्वेशन स्टँडर्ड सर्कल नसेल, वेगळा असेल, x² + y² + 4x + 6y -12 = 0. ठीक आहे, जनरल सर्कल मध्ये पण टॅन्जंटचं इक्वेशन माहितीच ना आपल्याला, x(x1) + y(y1) + g × x + x1 + f × काय y + y1 + c = 0. 2g 4 आहे म्हणजे g चा व्हॅल्यू 2 आहे, इथे मी 2 ठेवतोय. 2f 6 आहे म्हणजे f ची व्हॅल्यू 3 आहे. आता इथे x1 y1 ला मी काय टाकीन, तो जो बाहेरचा पॉईंट आहे तो जर का मी इथे टाकून देईन x1 y1 च्या जागी, तर हा जो इक्वेशन निघतो तो कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचा इक्वेशन निघतो. x1 y1 च्या जागी तो पॉईंट टाकून द्या फक्त 4,5. ओके, कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन तुम्हाला निघून जाईल. ओके, जाऊ पुढे. नेक्स्ट, कॉर्ड विथ अ मिडल पॉइंट. अगेन सर्कल आहे. ठीक आहे, पाहता सर्कलचं इक्वेशन आहे x² + y² -4x -6y -12 = 0. हा आहे आपला सर्कलचं इक्वेशन. सेंटर इज 2,3 नाही का, -g -f वगैरे करून, आणि रेडियस हा 5, बट रेडियसची गरज नाही. समजा असं सांगण्यात आलेलं आहे, ओके, chord to this circle, chord to this circle is bisected at 1,1 1,1 या पॉइंटला ती कॉर्ड बायसेक्ट झाली म्हणे, म्हणजे हा 1,1 वाला पॉइंट आहे. तर या कॉर्डचं इक्वेशन शोधा म्हणे. तुम्हाला माहिती प्रॉपर्टी एक, कॉर्ड जर का बायसेक्ट होत असेल तर तिथून मी सेंटर आणि तो पॉइंट जॉईन करेन तर हा अँगल 90 असतो. मग याचा स्लोप शोधा, मग ऑटोमॅटिकली याचा स्लोप निघेल. हा पॉइंट पासिंग पॉइंट तर ऑलरेडी माहितीच आहे, मग कॉर्डचं ऑटोमॅटिकली इक्वेशन निघेल. बरोबर, सोपा आहे प्रोसेस. नेक्स्ट क्वेश्चन, पेअर ऑफ सर्कल्स, म्हणजे दोन सर्कल्स असतील एका प्लेन मध्ये, दोन सर्कल्स असतील एका प्लेन मध्ये, जर का दोन सर्कल्स असतील तर आपल्याला थोडेसे कंडिशन स्टडी करायचे आहेत. काय स्टडी करायचे आहेत? कंडिशन स्टडी करायचे आहेत. ठीक आहे, आता हे दोन सर्कल्स आहेत, देन असे दोन सर्कल्स आहेत, इंटरसेक्टिंग सर्कल्स आहेत. एक सर्कल दुसऱ्याच्या आतमध्ये, कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत. ओके, कोणता मिस झाला का पहा. इंटरसेक्टिंग आहे, एक्सटर्नली टचिंग आहे, इंटरनली टचिंग मिस झाला आय गेस. ठीक आहे, इंटरनली टचिंग मी इथे ड्रॉ करतो, छोटासा ड्रॉ करतो इथे. ठीक आहे, सो इंटरनली टचिंग सर्कल्स आहेत. ओके, तर एवढ्या टाईपचे बेसिकली आपण इथे सर्कल्स ड्रॉ केलेले आहेत. आपल्याला कंडिशन स्टडी करायचे आहेत, म्हणजे समजा दोन इक्वेशन दिल्यानंतर आपण याचा एक न्यूमेरिकल पण घेऊ. तर दोन इक्वेशन्स दिल्यानंतर, ओके, आपल्याला हे आयडेंटिफाय करायचं असतं की दोन इक्वेशन दिल्यानंतर आपल्याला हे आयडेंटिफाय करायचं की सर्कल कोणत्या टाईपचा आहे. म्हणजे एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहेत की इंटरनली टचिंग सर्कल्स आहेत की इंटरसेक्टिंग सर्कल्स आहेत की कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत की असे सर्कल्स आहेत बेसिकली नायदर इंटरसेक्टिंग नॉर कॉन्सेंट्रिक. बरोबर, हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं असतं. पण त्याच्याही पूर्वी पहिले मी तुम्हाला हे सांगतो की कॉमन टँजंटचा पण एक कॉन्सेप्ट आहे, तो कसा शोधायचा असतो सांगतो. जर का दोन सर्कल असे असतील तर ही जी कॉमन टँजंट आहे, 1 2 आणि किती 3, म्हणजे तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल की लाईक दोन सर्कल दिले जातील आणि असं विचारलं जाईल की सांगा कॉमन टँजंट किती आहेत. तुम्हाला हे नाही विचारलं जाणार की एक्सटर्नली टचिंग आहेत की इंटरनली टचिंग आहेत की इंटरसेक्टिंग आहेत. तुम्हाला डायरेक्टली विचारलं जाईल कॉमन टँजंट किती. प्रोसिजर सेमच आहे ना परत. सो दोन सर्कल असे असतील तर कॉमन टँजंट 3 आहेत. त्यातली ही जी कॉमन टँजंट आहे
तर या सर्कलचं इक्वेशन मायनस या सर्कलचं इक्वेशन केल्याने ही कॉमन टँजंट निघेल, जे आपण पुढे थोडंसं पाहणार आहोत रॅडिकल ऍक्सिसमध्ये. या सर्कलचं इक्वेशन मायनस या सर्कलचं इक्वेशन करायला ना हा कॉमन टँजंट हा मिळतो तुम्हाला. सेम इथे पण हे पहा, इथे तर एकच कॉमन टँजंट आहे. आणि कशी शोधायची कॉमन टँजंट? या सर्कलचं इक्वेशन मायनस या सर्कलचं इक्वेशन करायचं. पहा, मी दोन्ही सर्कलचं इक्वेशन लिहितो. लेट्स से पहिल्या सर्कलचं इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4x प्लस 6y प्लस 7 इज इक्वल टू 0. आणि या दुसऱ्या सर्कलचं इक्वेशन समजा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2x प्लस 3y प्लस 2 इज इक्वल टू 0. आता दोन्ही सर्कलचं इक्वेशन मायनस करा. बरोबर, मायनस केल्याने काय होईल? एक्स स्क्वेअर कॅन्सल, वाय स्क्वेअर कॅन्सल. बरोबर, 2x मायनस 4x मायनस 2x, 3y मायनस 6y मायनस 3y, 2 मायनस ऑफ 7 इज मायनस 5 इज इक्वल टू 0. सो मायनस साइन कॉमन करा, तो इक्वेशन बनेल तो या टँजंटचा इक्वेशन असेल. हे लक्षात ठेवा तुम्ही. पहिला सर्कल मायनस दुसरा सर्कल केला तर टँजंटचा इक्वेशन निघतो, कॉमन टँजंटचा इक्वेशन निघतो. या दोन्ही केसमध्ये बरं, फक्त एक्सटर्नलीच्या केसमध्ये आणि इंटरनलीच्या केसमध्ये हे असं होत असतं. ठीक आहे. सर्कल्स पहा, जर का इंटरसेक्टिंग असतील, सर्कल्स कसे असतील? इंटरसेक्टिंग असतील, तर कॉमन टँजंट किती आहेत? दोनच कॉमन टँजंट पॉसिबल आहेत. सर्कल जर का असे असतील तर कॉमन टँजंट किती पॉसिबल आहेत? 1, 2, 3 आणि 4. इथे कॉमन टँजंट पॉसिबलच नाही, इथे पण कॉमन टँजंट ही पॉसिबलच नाहीये. ओके, थोडंसं आता आता आपण कंडिशन डिस्कस करूया. बरं, पहिले टचिंग पॉईंट मग सांगून देईन. चलो, तेव्हा पहिल्या सर्कलचा सेंटर समजा 1,2 आहे, दुसऱ्या सर्कलचा सेंटर 3,4 आहे. ऍझ्युम करा की दोन्ही सर्कलचा इक्वेशन दिलाय. काय दिलाय? इक्वेशन. तर रेडियस पण तर शोधूच शकाल ना. पहिल्या सर्कलचा रेडियस समजा 4 आहे, दुसऱ्या सर्कलचा रेडियस समजा 3 आहे, तर हा टचिंग पॉईंट शोधू शकाल का? काय? दिस पॉइंट डिवाइड्स these two points internally in the ratio 4:3. इंटरनल डिव्हिजन वापरा आणि तो टचिंग पॉईंट शोधून टाका. करेक्ट. समजा या केसमध्ये पहिल्या सर्कलचा सेंटर C1, दुसऱ्या सर्कलचा सेंटर हा C2 आणि हा टचिंग पॉईंट आहे. इंटरनली टचिंग सर्कल्स आहेत. करेक्ट. पहिल्या सर्कलचा रेडियस हा R1, दुसऱ्या सर्कलचा रेडियस हा जो आहे R2 आहे. तर हा जो टचिंग पॉईंट आहे, तर तो C1 C2 याला एक्सटर्नली डिव्हाइड करतो इन द रेशो R1 इज टू R2 मध्ये. तर मग एक्सटर्नल डिव्हिजन फॉर्म्युला अप्लाय करून तो टचिंग पॉईंट तुम्ही शोधू शकता. करेक्ट. आता मला वाटतं आपण कंडिशन वरती येऊया. कंडिशन सर्व डिस्कस करून देईन आणि मग कंडिशन झाल्यानंतर आपण एक छोटासा न्यूमेरिकल पण करूया त्याच्यावरती. ठीक आहे. तर पहा, C1 तेव्हा तुम्हाला हे ऍझ्युम करायचं सध्या की सर्व सेंटर्स माहिती आहेत आणि सर्व रेडियस माहिती आहेत, कारण की दोन्ही सर्कलचे इक्वेशन माहिती आहेत, तर सेंटर काढू शकता, रेडियस पण काढू शकता. बरोबर. एकाचा रेडियस R1, एकाचा रेडियस R2. एकदम सिंपल कंडिशन आहे इथे. C1 C2 सेंटर सेंटर मध्ये डिस्टन्स शुड बी इक्वल टू R1 प्लस R2 असला पाहिजे. बरोबर. डिस्टन्स बिटवीन सेंटर इज इक्वल टू R1 प्लस R2. ओके. या केसमध्ये हा C1 आहे, हा C2 आहे. समजा हा R1 आहे आणि हा काय आहे? R2 आहे. मग इथे काय? C1 C2 शुड बी ग्रेटर दॅन R1 प्लस R2. पहा ना, हे दोन सर्कल जे आहेत ना, तर या सर्कलला मी इकडे दूर करतो, थोडंसं इकडे मूव्ह करतोय. म्हणजे सेंटर मधला डिस्टन्स हा वाढवतोय मी. म्हणजे C1 C2 वाढतोय, आता C1 C2 वाढतोय, बट R1 प्लस R2 तेवढाच राहतोय. सर्कलचा साईज थोडी ना बदललाय मी. तर R1 प्लस R2 तेवढाच राहतोय, बट C1 C2 वाढत असल्यामुळे सो C1 C2 इज ग्रेटर दॅन R1 प्लस R2. असं असेल तर या टाईपचे सर्कल असतील. किंवा इंटरनली मध्ये हा C1 आहे, इथे C2 आहे, हा R1 आहे, हा R2 आहे. करेक्ट. तर C1 C2 शुड बी इक्वल टू, C1 C2 म्हणजे दोन सेंटर मधला डिस्टन्स, म्हणजे हा डिस्टन्स ना, हा डिस्टन्स हा. करेक्ट. हा डिस्टन्स म्हणजे R1 मधून R2 काढून टाका. C1 C2 इज R1 मायनस R2. असं असेल तर इंटरनली टचिंग सर्कल्स असतील. काय असेल? इंटरनली टचिंग सर्कल्स. आता इंटरनली टचिंग सर्कल मधला आतमधला जो सर्कल आहे ना, आतमधला सर्कल, त्या आतमधल्या सर्कलला जर का मी आणखीन लेफ्टला जर का घेऊन गेलो, तर काय होईल? C1 C2 मधला डिस्टन्स कमी होईल की नाही?
म्हणजे आत्ताची जी सिच्युएशन आहे, तर या सर्कलला मी आणखीन जर का लेफ्टमध्ये घेऊन जायला लागलो, तर तो असा बनेल, असा आतमध्येच जाईल तो सर्कल, टच नाही होणार आता. म्हणजे C1 C2 कमी होईल. R1 R2 ला काही फरक नाही पडणार, सर्कलचा साईज थोडी ना चेंज करतो. सो डिफरन्स तेवढाच राहतो, बट C1 C2 आणखीन कमी होतो. सो या सर्कलचा कंडिशन काय असला पाहिजे, C1 C2 इज लेस दॅन R1 - R2, म्हणजे C1 C2 आणखीन कमी होतोय. C1 C2 इज लेस दॅन व्हॉट, R1 - R2. कॉन्सेंट्रिक सर्कलच्या केसमध्ये तर दोघांचं सेंटर सेमच आहे. दोन्ही इक्वेशन्स पहा, सेंटर सेम असेल तर कॉन्सेंट्रिक सर्कल. समजा पहिल्या सर्कलचं इक्वेशन आहे x² + y² + 2gx + 2fy प्लस C1 इज इक्वल टू 0, आणि आतमधलं सर्कलचं इक्वेशन आहे पहा, x² + y² + 2gx + 2fy + C2 इज इक्वल टू 0. हे पहा, फक्त कॉन्स्टंट डिफरंट असतात. सेंटर सेम आहे, कारण की हे 2g सेम ना, 2g आणि 2g सेम असला पाहिजे, कारण की इथे 4 असेल ना, 4चा हाफ 2चा रिव्हर्स -2, सेंटर -2 येईल ना एक्स कॉर्डिनेट. मग इथे पण तर 4च असला पाहिजे, कारण की 4चा हाफ 2चा रिव्हर्स इज -2, मॅच झाला पाहिजे सेंटर. सो म्हणून फक्त कॉन्स्टंट हे डिफरंट असतं कॉन्सेंट्रिक सर्कलच्या केसमध्ये, आणि ज्याचा कॉन्स्टंट मोठा तो सर्कल छोटा. म्हणजे आपल्याला माहिती रेडियस म्हणजे √g² + f² - c. ज्याचा कॉन्स्टंट मोठा त्याचा ओव्हरऑल व्हॅल्यू छोटा, कारण की सी मोठा असेल तर मायनस जास्त होईल, म्हणजे कमी राहील, रेडियस कमी असेल. सो कॉन्स्टंट मोठा तर रेडियस छोटा. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही. बर, आता एकच कंडिशन राहिली इंटरसेक्टिंग सर्कलची. इंटरसेक्टिंग सर्कल कसा बनत असतो, हा C1 आणि हा C2. डिस्टन्स बिटवीन सेंटर किती आहे मुलांनो, C1 C2 आहे. कसा बनलाय, हे जे दोन सर्कल आहेत ना, तर या मोठ्या सर्कलला आतमध्ये आणा, सॉरी या सर्कलला इकडे घ्या, म्हणजे काय इंटरसेक्ट होईल. बट एवढं पण इकडे नका घेऊ की तो असा बनेल, डायरेक्टली आतमध्ये जाईल, इंटरनली टचिंग बनेल. समजलं ना. सो हा इंटरसेक्टिंग सर्कल कसा बनलाय माहिती का, या सर्कलला आतमध्ये घेतलं पाहिजे आणि या सर्कलला बाहेर घेतलं पाहिजे, म्हणजे लाईक मग जो इंटरसेक्टिंग बनेल. सो या सर्कलला जर का मी आतमध्ये घेईन तर रेडियस बदलणार नाहीये, कारण की सर्कलचा साईज तर तेवढाच आहे, पण C1 C2 बदलेल, सेंटर मधला डिस्टन्स कमी होईल. सो C1 C2 आधी R1 + R2 एवढा होता, तो आता R1 + R2 पेक्षा कमी असला पाहिजे, कारण की C1 C2 कमी झाला, डिस्टन्स बिटवीन सेंटर कमी झालेला आहे. पण तुम्ही विचार करा, या केसमध्ये C1 आणि C2 मध्ये जो डिस्टन्स आहे ना, तो होता R1 - R2 होता. पण आता या आतमधल्या सर्कलला जर का मी राईटला घेऊन जाईन, बरोबर, तर मग असा बनेल ना हा सर्कल. तर राईटला घेऊन जातोय म्हणजे सेंटर मधला डिस्टन्स वाढवतोय, म्हणजे या सिच्युएशन मध्ये सेंटर मधला डिस्टन्स मी वाढवतोय, जास्त करवतोय, म्हणजे C1 C2 इज ग्रेटर दॅन R1 - R2. C1 C2 इज ग्रेटर दॅन R1 - R2. तर ही असेल इंटरसेक्टिंग सर्कल साठीची कंडिशन आहे. कशाची कंडिशन आहे, इंटरसेक्टिंग सर्कल्सचा कंडिशन आहे. त्याच्यावरती एक्सटर्नली की इंटरनली टचिंग सर्कलवरती एक क्वेश्चन बेसिकली आला होता लास्ट इयरच्या एक्झामिनेशन मध्ये, 2023च्या सीईटी मध्ये. ठीक आहे, आता मी एक काम करतो, मी तुम्हाला 2 सर्कल देतो. किती सर्कल देतोय मी तुम्हाला, 2 सर्कल देईन, आणि आपण हे शोधू की ते 2 सर्कल कोणत्या कॅटेगरीचे आहेत, इंटरनली एक्सटर्नली, की एक्झॅक्टली कोणत्या कॅटेगरीचे बेसिकली सर्कल्स आहेत, हे आपण आता शोधणार आहोत. तर पहा, एक मिनिट. ठीक आहे, हा एक सर्कल आहे, हा एक सर्कल आहे, दोघांचे इक्वेशन देतो मी इथे, x² + y² + 4x - 6y - 12 इज इक्वल टू 0, x² + y² + 8x - 12y, 8x - 12y, 1636 किती होतो रे हा, 52 -12 करू, -12 इज इक्वल टू 0. आपल्याकडे असे 2 सर्कल आहेत, आपल्याला चेक करायचे की हे कोणत्या टाईपचे सर्कल आहेत. पहिल्या सर्कलचा सेंटर -2,3, आणि दुसऱ्या सर्कलचा सेंटर हा, ओके, -4,6, नाही का, एक्सच्या सोबत 8चा हाफ, 4चा रिव्हर्स -4, वायच्या सोबत -12चा हाफ, -6चा रिव्हर्स इज 6. हे दोघांचे सेंटर्स आहेत. जर का तुम्हाला विचारण्यात आलं की हे 2 सर्कल कोणत्या टाईपचे आहेत, तर सर्वात पहिले दोघांचे सेंटर्स काढायचे, सेंटर मधला डिस्टन्स शोधायचा.
सो डिस्टन्स बिटवीन सेंटर इज अंडर रूट डिस्टन्स x2 मायनस x1 होल स्क्वेअर, ओके, म्हणजे 4 अँड y2 मायनस y1 होल स्क्वेअर ओके 9. सो अंडर रूट ऑफ 13 हा बनलेला आहे डिस्टन्स बिटवीन सेंटर. चला रेडियस काढू. पहिलाचा रेडियस पहा बरं, अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ सी. सो पहिलाचा रेडियस हा 5 बनलेला आहे. चला दुसऱ्याचा रेडियस सांगा. अंडर रूट जी स्क्वेअर, 2g 8 आहे, सो g 4 आहे, 4चा स्क्वेअर 16, जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ सी. रेडियस किती बनलेला आहे पहा मुलांना इथे, 64चा अंडर रूट म्हणजे 8 बनलेला आहे, बरोबर. तर एकाचा रेडियस 5 आहे, एकाचा रेडियस 8 आहे. आता मी विचार करायला लागलो की इंटरनली टचिंग सर्कल असलं असतं तर कसं असलं असतं रे, की इंटरनली टचिंग सर्कल असला असता तर हा R1 आणि हा R2 आणि हा C1 C2. C1 C2 म्हणजे R1 मायनस R2 असला असता. C1 C2 म्हणजे R1 मायनस R2. पहा R1 मधून R2 जर का काढला, 8 मधून 5 काढला तर 3 राहतो. तर डिस्टन्स हा 3 आहे का? आहे का इथे 3? 3 पेक्षा जास्त आहे. अंडर रूट 9 म्हणजे 3, बट 3 पेक्षा कसा डिस्टन्स जास्त आहे. याचा अर्थ डिस्टन्स जास्त आहे, याचा अर्थ हा जो सर्कल आहे, हा सर्कल थोडासा बाहेर आहे. याचा अर्थ इंटरसेक्टिंग सर्कल्स आहेत मुलांना. काय आहेत? इंटरसेक्टिंग सर्कल्स आहेत. एक्सटर्नली टचिंग सर्कल नाही आहेत का? नाही येते. एक्सटर्नल टचिंग सर्कल नाही आहेत मुलांना. का? कारण की सेंटरमध्ये जो डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन सेंटर जो की √13 आहे, R1 प्लस R2 आहे का? म्हणजे R1 आणि R2चं ऍडिशन केलं, R1 आणि R2चं ऍडिशन केल्यानंतर डिस्टन्स बिटवीन सेंटर येणार आहे का? नाही येणार आहे. त्याच्यापेक्षा कमी येणार आहे. R1 प्लस R2 इज 8 प्लस 5 इज लाईक 13. 13 पेक्षा जो डिस्टन्स आहे ना, तो √13 हा कमी आहे. सो म्हणून सर्कल हे इंटरसेक्टिंग सर्कल्स बनलेली आहेत. ओके, चलो जाऊ पुढे मी आता. आता पहा, यानंतर आहे अँगल बिटवीन टू सर्कल्स. फास्टमध्ये कव्हर करतो आपण आर्टिकल, तसं डायरेक्टली टेक्स्टबुक मध्ये नाहीये, बट एवढा पण अवघड आर्टिकल नाही आता हा. 2 सर्कल मी ड्रॉ करतो इथे. किती सर्कल ड्रॉ केलेले आहेत? 2. 2 सर्कल मध्ये आपल्याला अँगल शोधायचा आहे. एक मिनिट, सॉरी. ठीक आहे, असे 2 सर्कल्स आहेत आणि या 2 सर्कल मध्ये आपण अँगल शोधणार आहोत. फॉर्म्युला याचा शॉर्ट मध्ये डेरिवेशन सांगतो. इंटरसेक्शन पॉइंट जो काही आहे, त्या इंटरसेक्शन पॉइंट वरती 2 टँजंट काढायच्या. काय काढायच्या? 2 टँजंट. त्या 2 टँजंट मध्ये जो काही अँगल आहे याला बोललं जातं अँगल बिटवीन टू सर्कल्स. हा वरती पण अँगल थीटाच असणार आहे याचा अर्थ. समजलं? 2 सर्कल इंटरसेक्ट होतात. 2 सर्कल काय होतात? इंटरसेक्ट होतात. मग जिथे कुठे इंटरसेक्ट होतात तिथे 2 टँजंट काढायचे. अँगल बिटवीन कर्व एवढी ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये पण हाच कॉन्सेप्ट आहे. 2 सर्कल जिथे कुठे इंटरसेक्ट होतात तिथे 2 टँजंट ड्रॉ करायच्या आणि त्या दोन्ही टँजंट मध्ये अँगल शोधायचा. तो असतो अँगल बिटवीन सर्कल. कन्स्ट्रक्शन, एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करतोय. याचं सेंटर आणि या सर्कलचं सेंटर, दोघांचे सेंटर मार्क करतोय मी इथे. सेंटर वरतून मी इथे परपेंडिक्युलर टाकेन. सेंटर वरतून काय टाकतोय मी इथे? एक बेसिकली जॉईन करतो तो पॉइंट, बरोबर. हा अँगल 90 असला पाहिजे, बरोबर. पण ते समजून घ्या तुम्ही. अँगल किती असला पाहिजे? 90. कारण की हा रेडियस आहे आणि हा टँजंट आहे. तर रेडियस आणि टँजंट हे तर दोघे एकमेकांना परपेंडिक्युलरच असणार ना, बरोबर ना. पहा, हा ग्रीन कलरचा रेडियस आणि ही जी टँजंट आहे एकमेकांना परपेंडिक्युलर असणार. मग सांगा, हा 90 आणि हा 90 म्हणजे 180. आता हा तर थीटा आहे. मग राहिलेला जो हा अँगल आहे ना, हा अँगल हा असला पाहिजे 180 मायनस ऑफ थीटा असला पाहिजे. तो किती असला पाहिजे? 180 मायनस ऑफ थीटा असा तो अँगल असला पाहिजे. हा जो ट्रायंगल बनलेला आहे, पहिल्याच्या रेडियसला R1 म्हणतो, दुसऱ्याच्या रेडियसला R2 म्हणतो आणि डिस्टन्स बिटवीन सेंटर याला मी D म्हणतो. मी इथे लिहितोय कॉस ऑफ 180 मायनस थीटा. कोसाइन रूल काय? हा 180 मायनस थीटा आहे ना, त्याचा कॉस या ट्रायंगल मध्ये, हा जो ग्रीन वाला ट्रायंगल आहे ना, ग्रीन वाला,
तर या ट्रायंगलमध्ये कॉस थिटा इज इक्वल टू काय असतो कॉस थिटा म्हणजे याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर. ट्रायंगल समजला ना कोणता? या ट्रायंगल बद्दल बोलतोय मी आता इथे. करेक्ट. कॉस 180 मायनस थिटा हा अँगल 180 मायनस थिटा हा. कॉस 180 मायनस थिटा इज R1 स्क्वेअर ओके प्लस R2 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर कोसाइन रूल मायनस डी स्क्वेअर डिवाइड बाय 2 R1 R2. So cos 180 मायनस थिटा इज मायनस कॉस थिटा जो की हा असाच येईल. पण कॉस थिटा म्हणजे काय होईल मुलांना? मायनस साइन तिकडे जाईल आणि हा सर्व रिव्हर्स होईल. सो डी स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर डिवाइड बाय काय 2 R1 R2. समजलं? तर अँगल बिटवीन टू सर्कलचा हा बेसिकली फॉर्म्युला कॉस थिटा. काय पाठ करावर कॉस थिटा इज इक्वल टू डी स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर डिवाइड बाय 2 R1 R2. Angle between two circles d square distance between center square minus R1 square plus R2 square divided by 2 R1 R2. आणि समजा जर का अँगल 90 हवा असेल तर कॉस 90 किती असतो? 0 ना. म्हणजे हा बनेल 0, हा तिकडे जाऊन मल्टिप्लाय होऊन 0. याचा अर्थ हा 0 झाला, हा 0 झाला याचा अर्थ डी स्क्वेअर इज इक्वल टू R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर असा बनला पाहिजे. आणि बरोबरच आहे ना. समजा दोघांमध्ये अँगल 90 हवा असेल, दोघांमध्ये अँगल 90 हवा असेल, तुम्ही हे समजून घ्या की या टँजंटला हा टँजंट परपेंडिक्युलर आहे म्हणजे हा टँजंट या सर्कलचा रेडियस आहे म्हणजे तो सेंटरमधूनच पास होईल. या टँजंटला ही टँजंट परपेंडिक्युलर आहे बट टँजंटला तर रेडियस परपेंडिक्युलर असतो म्हणजे हा रेडियस आहे दुसऱ्या सर्कलचा म्हणजे तो सेंटरमधूनच पास होईल परत. हा अँगल 90 असेल, हा R1 असेल आणि हा R2 असेल आणि हा D असेल तर पायथागोरसनुसार R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर हे D स्क्वेअरच झालं पाहिजे ना. R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर हा किती झाला पाहिजे? D स्क्वेअर झाला पाहिजे. डिस्टन्स बिटवीन सेंटरचा स्क्वेअर. तर हा आहे कंडिशन ऑफ ऑर्थोगोनल सर्कल. काय? दिस कंडिशन फॉर ऑर्थोगोनल सर्कल. ऑर्थोगोनल सर्कलची कंडिशन. ओके डन. फॉर्म्युला लक्षात ठेवा. अँगल बिटवीन टू सर्कल्स फॉर्म्युला लक्षात ठेवा. दोन सर्कलची इक्वेशन दिली असतात. मग काय सेंटर शोधू शकता, डिस्टन्स बिटवीन सेंटर म्हणजे डी शोधू शकता, रेडियस शोधा. चेक करा ऑर्थोगोनल सर्कल आहे की नाहीये. सिंपल. बरोबर. दोन सर्कल अक्यूट अँगल करताय किंवा ऑप्टिक अँगल करताय याच्यावरून ठरेल ना. हा डी स्क्वेअर मोठा असेल आणि हा छोटा असेल तर मोठा मायनस छोटा पॉझिटिव्ह, कॉस थिटा पॉझिटिव्ह मीन्स अँगल इज अक्यूट. डी स्क्वेअर छोटा बट हा मोठा आहे तर निगेटिव्ह बनेल. सो कॉस थिटा निगेटिव्ह याचा अर्थ अँगल ऑप्ट्यूज बनेल. दोन सर्कल एकमेकांमध्ये अक्यूट अँगल करताय किंवा ऑप्टिक अँगल करताय हे बेसिक थोडं बहुत डोकं लाईक तुम्ही त्यावेळी तिथे लावाल. ओके अशी क्वेश्चन येतीलच असं सांगू नाही शकत आपण बट आपण या अप्रोचने स्टडी करतोय ना की एक पण छोटासा पॉइंट पण आपल्याला मिस नाही करायचा. ओके लाईक 100 मध्ये 90 प्लस मार्क्स कसे स्कोर करायचे मॅथ्समध्ये तर त्याला कन्सिडर करून बेसिकली हा सर्व कंटेंट बनवण्यात आलेला आहे. 60 आणि 70 मार्क घ्यायचे असतील तर लाईक हे व्हिडिओ बघण्यात पॉईंट नाही. तुम्ही सिंपल करा. लास्ट इयरचे सर्व वन शॉट रिव्हिजन्स पहा. ओके ते पण इनफ असतील त्यासाठी. चलो पुढे. आता फायनली रॅडिकल ऍक्सिस. दोन सर्कल आहेत. रॅडिकल ऍक्सिस अगेन लाईक डायरेक्ट सीईटीचा सिलेबसचा पार्ट नाही आहे बट रॅडिकल ऍक्सिसचा यूज हा सीईटीचा जो पार्ट आहे ओके त्याच्यामध्ये असा काही क्वेश्चन जसं लास्ट इयर बनला होता की दोन सर्कल्स होते, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स होते, कॉमन टँजंटची इक्वेशन शोधायची होती त्या मधातली. तर हा सर्कल मायनस हा सर्कल केल्याने ती कॉमन टँजंट निघते बट हे रॅडिकल ऍक्सिसचाच कॉन्सेप्ट आहे. तो ज्याला येत होता त्यांनी तो एकदम फास्टमध्ये केलेला. दोन सर्कल्स आहेत. पहिल्या सर्कलचं इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4x प्लस 6y ओके प्लस 9 इज इक्वल टू 0. दुसऱ्या सर्कलचं इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x मायनस 3y प्लस 7 इज इक्वल टू 0. समजा असे दोन सर्कल्स मायनस 3 इज इक्वल टू 0. समजा असे दोन सर्कल्स आहेत. रॅडिकल ऍक्सिस म्हणजे काय? पहिला सर्कल मायनस दुसरा सर्कल करून टाकायचा. सिंपल सरळ सरळ करू. डिफरन्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4x प्लस 6y मायनस 9 प्लस 9 सॉरी मायनस ऑफ. चला दुसरा सर्कल काय? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x मायनस 3y मायनस 3. बरोबर. दोन सर्कलचा डिफरन्स करायचा इज इक्वल टू 0 करायचा. एक्स स्क्वेअर कॅन्सल, वाय स्क्वेअर कॅन्सल, 2x
minus of minus 2x is like 6x, 6y minus of minus 3y is like 9y, 9 minus of minus 3 is plus 3 म्हणजे 12 is equal to काय 0. 3 कॉमन कराल. ओके, तर काय बनेल 2x plus 3y plus 4 is equal to 0. सो 2x plus 3y plus 4 is equal to 0 हा जो बनलेला आहे तर हा या दोन सर्कलचा डिफरन्स आहे आणि तो ही लाईन आहे, त्याला की रॅडिकल ऍक्सिस बोलतो. ही जी लाईन आहे तर या लाईनचे थोडे बहुत छोट्या मोठ्या प्रॉपर्टीज सांगतो मी तुम्हाला, की दोन सर्कलच्या सेंटरला जॉईन करणाऱ्या लाईनला ती लाईन काय असते, परपेंडिक्युलर असते. त्या लाईनवरती कुठे पण एक पॉइंट घ्या, त्या पॉइंट पासून जर का दोन टँजेंट ड्रॉ कराल तर ते दोनही टँजेंट इक्वल लेंथचे असतात. काय असतात, इक्वल लेंथचे असतात दोन्ही टँजेंट्स. या पॉइंटला सेंटर पकडून आणि याला लेंथ पकडून जर का एक सर्कल ड्रॉ कराल, तो सर्कल तर इथून पण जाईल, कारण की हा आणि हा इक्वल लेंथचा टँजेंट आहे ना. मग याला रेडियस कन्सिडर करून सर्कल ड्रॉ कराल तर तो इथून पण पास होईल. मग जो सर्कल ड्रॉ कराल, बरोबर, तो सर्कल हा गिवन सर्कल्सला परपेंडिक्युलर असतो. हा जो गिवन सर्कल आहे, गिवन सर्कलचा टँजेंट आणि या सर्कलचा टँजेंट हे परपेंडिक्युलर असतात. असे काय असतात, हे परपेंडिक्युलर. हा गिवन सर्कलचा टँजेंट आणि आपल्या सर्कलचा टँजेंट एकमेकांना परपेंडिक्युलर 90 डिग्रीमध्ये. तर तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या रॅडिकल ऍक्सिस मध्ये. पहिल्या सर्कलचं इक्वेशन मायनस दुसऱ्या सर्कलचं इक्वेशन केल्यानंतर लाईन बनते. काय बनते, लाईन. त्या लाईनला रॅडिकल ऍक्सिस बोलतो आपण. ती लाईन परपेंडिक्युलर असते कोणाला, दोघांचं सेंटर जॉईन करणारी जी लाईन आहे त्या लाईनला परपेंडिक्युलर असते. त्या लाईनच्या एका पॉईंटवरतून, त्या लाईनच्या एका लाईनवरच्या कोणत्याही पॉईंटवरतून दोन्ही सर्कलला टँजेंट ड्रॉ केली तर टँजेंटची लेंथ इक्वल निघते. आणि याला सेंटर कन्सिडर करून, याला रेडियस कन्सिडर करून जर का सर्कल ड्रॉ केला तर हा असा एक सर्कल निघतो जो दोनही सर्कलला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ऑर्थोगोनल आहे. असा सर्कल निघतो. ठीक आहे. छोटासा पॉइंट आहे रॅडिकल सेंटर नावाचा. मग रॅडिकल सेंटर म्हणजे असा पॉइंट असतो. पहा, आता हा सर्कल मायनस हा सर्कल केला तर अशी एक लाईन निघेल, रॅडिकल ऍक्सिस या दोन सर्कलची. बरोबर. हा सर्कल मायनस हा सर्कल केला तर अशी लाईन निघेल. हा सर्कल मायनस हा सर्कल केला तर, बरोबर, अशी लाईन निघेल. करेक्ट. तीनही लाईन जिथून पास होत आहेत, बरोबर, त्याला बोलतो आपण रॅडिकल सेंटर. काय म्हणणार आपण त्याला, रॅडिकल सेंटर. रॅडिकल सेंटर म्हणजे काय, पहा, हा जो पॉइंट आहे हा या लाईनवरती आहे. पण या लाईनवरती कोणत्याही पॉईंटवरतून याला आणि याला जर का टँजेंट ड्रॉ कराल, इक्वल लेंथचा टँजेंट असणार ना, बरोबर. हा पॉइंट तर या लाईनवरती पण येणार आहे. हा जर रॅडिकल ऍक्सिस आहे याचा, म्हणजे या लाईनवरतून कोण या पॉईंटवरतून इथे आणि इथे टँजेंट ड्रॉ कराल तर ते इक्वल लेंथचे असतात. म्हणजे हे दोन टँजेंट इक्वल लेंथचे आणि हे दोन टँजेंट पण इक्वल लेंथचे. याचा अर्थ तीनही टँजेंट इक्वल लेंथचे. सो रॅडिकल सेंटर हा असा पॉइंट आहे जिथून तीनही सर्कलवरती टँजेंट ड्रॉ केल्यानंतर, ओके, तीनही टँजेंट हे इक्वल लेंथचे येतात. आणि याला सेंटर कन्सिडर करून आणि कोणत्याही एका लेंथला रेडियस कन्सिडर करून जर का तुम्ही एक सर्कल असा ड्रॉ कराल, बरोबर, तो सर्कल तीनही सर्कलला परपेंडिक्युलर असतो. काय असतो, परपेंडिक्युलर असतो. तिन्ही सर्कलला परपेंडिक्युलर असतो तो. सो असा एक सर्कल आहे हा जो तिघांना परपेंडिक्युलर आहे. रॅडिकल सेंटर काढता येईल ना, या सर्कलचं इक्वेशन मायनस या सर्कलचं इक्वेशन केला तर हा रॅडिकल, या सर्कलचं इक्वेशन मायनस या सर्कलचं इक्वेशन तर हा रॅडिकल ऍक्सिस येईल. बस दोन रॅडिकल ऍक्सिसला सिम्प्लिफाय करा, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा, इंटरसेक्शन पॉइंट येईल, बरोबर, म्हणजे तुम्हाला रॅडिकल सेंटर मिळेल. ओके. अँड फायनली लास्ट आर्टिकल, फॅमिली ऑफ सर्कल. काय आहे, फॅमिली ऑफ सर्कल. फॅमिली ऑफ लाईन सर्कल्स असेल. पहिल्या सर्कलचं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4x प्लस 6y प्लस 9 इज इक्वल टू 0. आणि दुसऱ्या सर्कलचं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x मायनस 6y प्लस 4 इज इक्वल टू 0. या दोन सर्कलच्या इंटरसेक्शन पॉइंट मधून इनफायनाइट सर्कल जाणार आहेत. किती सर्कल जाणार आहेत, इनफायनाइट सर्कल. बट तुम्हाला असं सांगण्यात आलं समजा की यार या दोघांचा इंटरसेक्शन पास होणारा सर्कल काढा. बघा, या दोघांचा इंटरसेक्शन म्हणजे हा आहे ना. तर आणखी एक पॉईंट मिस झाला ऍक्च्युली, की कॉमन कॉर्ड, दोन सर्कल आहेत ना, दोन सर्कल असे इंटरसेक्ट होत असतील तर याला बोलतो आपण कॉमन कॉर्ड. या सर्कलचं इक्वेशन मायनस या सर्कलचं इक्वेशन
कॉमन कॉर्ड निघतो. म्हणजे कॉमन कॉर्ड ही रॅडिकल ऍक्सिस असते अशा अशा सर्कलच्या केसमध्ये. हा एक पॉईंट ऍक्च्युली माझा मिस झाला होता. ओके, तर हा सर्कलचा इक्वेशन मायनस हा सर्कलचा इक्वेशन कराल तर तो कॉमन बेसिकली निघत असतो. ठीक आहे, चलो काय करतोय आपण, फॅमिली ऑफ सर्कलचा आर्टिकल करतोय. तर हा एक सर्कल आहे, हा एक सर्कल आहे. ओके, तर दोन सर्कलच्या इंटरसेक्शन मधून, ओके, दोन सर्कलच्या इंटरसेक्शन मधून जो सर्कल इथे पास होत आहे या सर्कलचा इक्वेशन शोधायचा. आणखीन एक कंडिशन दिली त्यांनी, तसं दोन सर्कलच्या इंटरसेक्शन मधून हजारो सर्कल पास होतात. हा एक सर्कल ड्रॉ करतो, चलो इथे हा पण सर्कल आहे जो दोघांच्या इंटरसेक्शन पास होतो. असे इन्फायनाइट सर्कल आहेत, 2 पॉईंट म्हणून पास होणार. पण आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की दोन सर्कलच्या इंटरसेक्शन म्हणून पास होणार असा एक सर्कल काढा जो 1,1 पॉईंट मधून पण पास होतो. म्हणून प्रोसिजर काय आहे, पहिला सर्कल घ्या, काय घ्या, पहिला सर्कल प्लस लॅमडा इंटू दुसरा सर्कल, प्लस लॅमडा इंटू काय, दुसरा सर्कल, फर्स्ट सर्कल प्लस लॅमडा इंटू सेकंड सर्कल. असं केल्याने दोन सर्कलच्या इंटरसेक्शन पास होणारे इन्फायनाइट सर्कल येत असतात. पण आपला डिमांड आहे की 1,1 या पॉईंट मधून पण सर्कल आपला सर्कल पास झाला पाहिजे. 1,1 नी सॅटिस्फाय केलं पाहिजे ना आपल्या सर्कलला. सो एक्स ला 1 आणि वाय ला पण 1 टाकून द्या. एक्स ला 1, वाय लाही 1 टाका, बरोबर, इज 0. मग इथून लॅमडाची व्हॅल्यू शोधा. समजा लॅमडाची व्हॅल्यू आली 4, काढूनच टाकतो. 1 + 1 2 + 4 6 + 6 12, 9 21 -21 होईल तिकडे जाऊन, बरोबर. लॅमडा इंटू इथे काय होतं पहा बरं, 1 + 1 2 आणि हे 2 कॅन्सल झाला, हे -2 बनलं, -2 तिकडे जाऊन डिवाइड होतो -2. सो लॅमडाची व्हॅल्यू 21/2 आहे. आणि हीच लॅमडाची व्हॅल्यू परत याच इक्वेशनमध्ये ठेवा, 21/2 ठेवा आणि हे सॉल्व्ह करा. हा 2 इथे जाऊन मल्टिप्लाय होईल, 21 आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय, मग होल डिवाइड बाय 2 तिकडे जाऊन 0 होईल. तर काहीतरी बनेलच ना शेवटी सर्कलचं इक्वेशन. तो सर्कल आहे रिक्वायर्ड सर्कल आपला. तर हा आहे फॅमिली ऑफ सर्कल्स आर्टिकल. कोणता आहे, फॅमिली ऑफ सर्कल्स. ठीक आहे, आय होप बऱ्यापैकी समजलं असेल तुम्हाला. लेंदी सेशन होतं, भरपूर सारे आर्टिकल होते ऍक्च्युली, तरी बऱ्यापैकी फास्ट घेतलेलं. काही आता डिपेंड्स, लाईक तुमचा आधीचा अभ्यास कसा आहे त्यावरून त्यावरती हे डिपेंड करेल की तुम्हाला हे सिम्पल गेला, डिफिकल्ट गेला, बरोबर. ट्राय करायचं की हे सर्व कंटेंट तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचं आहे. तुम्हाला जर का 100 मध्ये मॅथ्समध्ये समजा 70च्या रेंजमध्ये स्कोर येत असेल तर हे सेशन्स खूप जास्त हेल्प करतील 70 to 90 जाण्यासाठी. 70 ऍक्च्युअल एक्झामिनेशन 2023 ची जी लेवल होती ना त्याच्यामधले 70 बोलतोय मी. अदरवाईज एक सोपा एक्झाम द्याल कुठला तरी, त्याच्यामध्ये 80-90 स्कोर कराल आणि म्हणाल की हे आम्हाला डिफिकल्ट जात आहे, डिफिकल्टच जाणार ना. लाईक 23चे जे PYQs आहेत तिथे जर का तुम्ही 60-70च्या रेंजमध्ये स्कोर येत असेल, 60 to 70च्या मध्ये, तर हे सेशन्स हेल्प करतील तुम्हाला. ओके, तुमचा स्कोर आणखीन वरती वाढवण्यासाठी, 80-90 पर्यंत घेऊन जाण्यासाठी. अगेन लाईक स्टुडंट टू स्टुडंट वरती पण डिपेंड करतं. स्टुडंटचा पण IQ किंवा बेसिकली थॉट प्रोसेस चांगला असला पाहिजे चांगला स्कोर आणण्यासाठी. बट माझं काम बेसिकली कंटेंट देणं आहे. तर जे काही डिलिव्हर करत आहे तर हे तुम्ही सर्वांनी कव्हर करायचं आहे, हे तुम्ही पकडून चला. ठीक आहे, चलो सो सेशन्स थांबवतो आता, भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये. ओके, टिल देन बाय एव्हरीवन.